Hare Hare
तीर्थे घडली एक वेळा अवगीत तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवगीत तीर्थे घडली एक वेळा अवगीत तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवगिया संताई कवेळा अवगिया संताई कवेळा अवगिया संताई कवेळा अवगिया संताई कवेळा कुंडलिक वृत्ती देखलिया कुंडलिक वृत्ती देखलिया कुंडलिक वृत्ती देखलिया अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया कामने जन्म आयाते साधो कामने जन्म आयाते साधो कामने जन्म आयाते साधो कामने जन्म आयाते साधो विठ्ठल तीरे को देखलिया विठ्ठल तीरे को देखलिया अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर अवगीत पापे गेली निरंतर वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया विठोबार कुमारी 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 तीर्थे घडली एक वेळा अवगीत 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 तीर्थे घडली एक वेळा
घडली एक वेळा अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया अवघी या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया योंत प्रविशन्ति मामिमां प्रसुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्याओ सहस्र चरण श्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तमे भीमरत्यं वरं कुण्डलिकाय दातुं मुनिन्द्रहि समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदित प्रदेक्षं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शैली शृंगी शीश जटा ज्योली भगवा भेष कानन कुंडल भस्मलसे शिव गोरक्ष आदेश सुने सुनावे प्रेम वश पूजे अपने हाथ मन इच्छा श्री कामना पूरी करे गुरु गोरक्षनाथ शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या द्यावा कामग दावा व्यासुभटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुरुदोष झालो दास पायाचा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण ते नमस्कारोनी आता विठ्ठल अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या सर्व उपस्थितांकडून सेवेकरिता उच्चारला गेलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा असून महाराज या अभंगातून या पंढरी क्षेत्राचं महत्व वर्णन करतात. आपण जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंग गाथेकडे जर पाहिलं तर या पंढरी क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्या अनेक गोष्टींचं वेगवेगळे वर्णन करणारे अभंग आपल्याला काय होतात पाहायला मिळतात. चंद्रभागा माता आहे, भगवान पुंडलिक राय आहे, पांडुरंग परमात्मा आहे, असे अभंग आपल्याला पाहायला मिळतात की चंद्रभागा मातेचं म्हणजे वेगळ्या अभंगामध्ये वर्णन केले, पुंडलिक रायाचे वेगळ्या अभंगामध्ये वर्णन केले, भगवान परमात्म्याचं सुद्धा वेगळ्या अभंगामध्ये वर्णन केले. पण जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग असा आहे की एकाच अभंगामध्ये या संपूर्ण गोष्टीचं वर्णन आहे. पहा अभंगाचा अर्थ थोडासा लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. या पंढरपूर क्षेत्रामध्ये जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी काय केले, पहिल्या चरणामध्ये वर्णन केले. बघा आता दुसऱ्या चरणामध्ये जर आपण नजर टाकली तर महाराज म्हणतात की अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया. दुसऱ्या चरणाचा जर विचार केला तर महाराज काय म्हणतात की अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी म्हणजे पंढरी क्षेत्राचं वर्णन केलं. पंढरी क्षेत्राला जर आपण पाहिलं तर काय होतात, आपल्या अवघी पापे निघून जातात. म्हणजे दुसरं चरण हे पंढरी क्षेत्राच्या वर्णनाकरता काय केले, खर्च केले. आणि या पंढरी क्षेत्रामध्ये जे संत महात्मा राहतात म्हणजे पुंडलिक राय, त्या पुंडलिक रायाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी काय केले, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये वर्णन केले. महाराज म्हणतात की अवघी या संता एक वेळा भेटी.
पुंडलिक दृष्टी देखलिया, त्या संतांचं वर्णन केले. आणि आपण ज्याच्याकरता एवढा आटापिटा करून एवढी मोठा हे सोहळे सर्व ज्या भगवान परमात्म्याकरता आले, त्या भगवान परमात्म्याचं वर्णन काय केले जगद्गुरु तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये केले. महाराज म्हणतात की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. असा या अभंगाचा काही सरळ सरळ भावार्थ आहे. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये काय केले महाराजांनी, प्रत्येक एका गोष्टीचं वर्णन केले. प्रत्येक एका गोष्टीला वेगवेगळा अभंग म्हणजे आहेत ते, पण एकाच अभंगामध्ये सगळ्या गोष्टी आल्यामुळे आपल्याकरता काय येते अगदी सोपं आहे. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्प परिहार द्यायचा तो म्हणजे असा की सालामाप्रमाणे हे वर्षी आणि आपल्या दिंडीचं काय आहे 25वे वर्ष आहे ना, म्हणजे रौप्य महोत्सव असा आहे. युवलेस रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावर. जेव्हा दिंडी सुरू झाली तेव्हा किती माणसं असतील अध्यक्ष दिंडीमध्ये आपल्या? होय तात्या, किती माणसं असतील आपल्या दिंडीमध्ये? 50-60. बघा 50च्या आत किती झाले? 500 तर झालेत का नाही? त्याच्या वर आकडा गेला आहे का नाही? म्हणजे एक छोटस रोपट होतं, त्या रोपट्याला आपण सगळ्यांनी काय केले? पाणी घातलंय आहे का नाही? आणि त्या रोपट्याचा काय असा मोठा वेल तयार झालाय आणि तो वेल असा गगनाला भिडण्याकरता महाराज तयार आहे का नाही? म्हणून हा भव्य दिव्य असा प्रकारचा आपला दिंडी सोहळा श्री क्षेत्र सणसवाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने आनंदाने हसत खेळत तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदित मुक्काम दर मुक्काम करत करत आपण काय झालेलो आहोत? पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. काल दशमीचाही कीर्तन सेवा झाली, आज एकादशी सकाळी काकडा झाला, आजची कीर्तने आपली प्रदक्षिणाही झाली. म्हणजे जो पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर विधी सांगितलेला आहे का नाही? चंद्रभागेचं स्नान विधी तो हरिकथा आहे का नाही? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. कारण की पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर काही काही माणसं म्हणतात का हो तुम्ही पंढरपूरला गेले मग दर्शन केलं का? नाही महाराज, असं गर्दी एवढी असती 10-12 तास आपल्याला काय करावं लागतं? नंबर लो भरावं लागतं. पण ते काय सगळ्यांना शक्य होते, काही काही माणसं राहतात आहे का नाही? पण काय असतं माहिती का, या वारीच्या काळामध्ये भगवान परमात्मा पुढे कळसावरती बसलेले असतात. जेव्हा आपण प्रदक्षिणेला जाऊन कळस बघून येतो, पण एकदा कळस बघितला म्हणजे काय झालं? आपलं दर्शन झालं. चंद्रभागेचं स्नान झालं म्हणजे काय झालं? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. स्नान करायचं आणि आपल्या ठिकाणी येऊन काय करायचं? त्या भगवान परमात्म्याचा गुणांचं वर्णन करायचं, त्याच्या नामाचं चिंतन करायचं. म्हणजे हा काय आषाढी एकादशीचा हा विधी आहे. त्याचप्रमाणे सर्वजण आपण या ठिकाणी आलेलो आहोत. परवा आपण इथे पोहोचलो की 2 दिवसापासून काकडा हरिपाठ सगळं अगदी आनंदाने चाललेलं आहे. आता वारीच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर वारी म्हणजे अद्भुत तपश्चर्या आहे. वारी म्हणजे काही साधारण गोष्ट नाही. लोक बघा चला वारीला आहे तसं नाही. वारी म्हणजे एक तपश्चर्या आहे. कारण की वारीच्या वाटेने आपण जे नामचिंतन करतो, जे आपण भगवंताचं नामचिंतन करतो, मी पाठीमागे प्रवचनामध्ये सांगितलं की वाटेने चालत असताना एका पावलाला जर आपण नुसतं भगवंताचं नाम घेतलं तर नाम घेतल्याच्या नंतर एका पावलाला काय होतो? यज्ञ घडतो. मग बघा ही काय सोपी साधन आहे का? मी पाठीमागे सांगितलं यज्ञ करण्याकरता काय करायचं, आता परत सांगणार नाही. पण ही साधना कशी आहे, म्हणजे वारीचं नेमकं काय आहे? आणि वारीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. वारीमध्ये अभेदमय लक्षण आपल्याला पाहायला मिळतं की कुणाच्याही ठिकाणी भेद नाही, स्त्री पुरुष भेद नाही. सर्वजण आहेत माऊलीचे लेकरं म्हणून आपण काय करतो? पंढरपूरकडे वाटचाल करतो. म्हणजे अद्भुत असा सोहळा. या सोहळ्याची गिनीज बुक मध्ये सुद्धा काय झालेली आहे? नोंद झालेली. त्यांनी बघितलं एवढा मोठा जनसमुदाय याच्या केंद्रबिंदूकडे कशामुळे सगळं जातोय आणि त्यांनी याचं निरीक्षण करून मागच्या वर्षी मला वाटतं याची गिनीज बुक वर्ल्ड ऑफ मध्ये नोंद झाली आपल्या म्हणजे पंढरपूरच्या वारी. असा भव्य दिव्य असा सोहळा. आणि मला एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एवढी उंच पंढरपूर नगर म्हणजे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात बरं का, पण सगळे लोक काय होतात? पंढरपूरमध्ये सामावून जातात. ही म्हणजे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठं लोक गडप होतात नाही कळत नाही. म्हणजे सगळ्यांना झोपायला जागा आहे, उपाशी तर कोणीच राहत नाही हे का नाही? म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या पंढरपूरमध्ये आल्यानंतर पंढरपूर सगळ्यांना काय करतं? आपलं सोडून घेतं आणि सामावून घेतं. म्हणजे अद्भुत प्रकारची अशी वारी. आपण सर्वजण ही वारी अगदी चालत आहोत. गेली 25 वर्ष झालं. आणि त्या वारीचे जे चालक मालक अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्त परायण आदिनाथ भाऊ हरगुडे, आम्ही त्यांना प्रेमाने सगळे अध्यक्षच म्हणतो. म्हणजे ते सगळे शिरूर तालुक्यात त्यांना अध्यक्ष म्हणून सगळे ओळखतात. नाव जर सांगितलं तर ओळखणार नाही कदाचित, पण सणसवाडीचे अध्यक्ष म्हणलं की लगेच सगळ्यांच्या लक्ष देतो. अध्यक्ष साहेब असतील, तसे उपाध्यक्ष आमचे आप्पा असतील,
सचिव असतील आमचे विष्णुभाऊ, सहसचिव असतील मोहन भाऊ, अजून खजिनदार साहेब आपले साहेब आले होते पण आता नाही येत वाटतं, ते पण आहेत, उपखजिनदार आहेत मोहन भाऊ नाही का, सगळेच पदाधिकारी आहेत. आणि या सर्व ट्रस्ट मंडळीला सहकार्य करणारी मंडळी कोण येतं, कारण की या सगळ्यामुळे या मंडळीला काय आहे का नाही म्हणजे पाठिंबा आहे ना, हे फक्त करते माणसं नाही का, कारभारी आहे. पण सर्वजणांचं सहकार्य असल्यामुळे हा दिंडी सोहळा काय भव्य दिव्य अशा प्रकारचा चालू आहे. दिंडीमध्ये सोयी जर बघितली ती एकदम टकाटक आहे का नाही. आता आम्ही भरपूर दिवसापासून वाऱ्या करतो, भरपूर दिंड्या पाहतो, पण एवढी सोय काय कुठं पाहायला मिळत नाही. पण ते सर्वजण तुम्ही नियोजन करता ते अगदी एकदम वाखाणण्याजोगे. आणि नियोजन करणं सुद्धा सोपं नसतं महाराज. मी एकच दिवस अध्यक्षांसोबत पुढे गेलो होतो, आजारी पडलो म्हणून थोडंसं मला चालवेल, मी पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर महाराज ट्रक आतमध्ये घातलेला रस्ता ढासळला. रस्ता ढासळला तर महाराज मला जीसीबी आला हे करायला की शेजार आपल्याला माझी जागा अजिबात इकडे कोणी म्हणला माती म्हणून काही टाकायचं नाही, ते टाकायचं नाही म्हणजे रस्ता करायचा कसा महाराज. एवढं अवघड असतं पुढे जाऊन सुद्धा नियोजन करणं, खूप कठीण गोष्ट आहे. काय जावे त्याच्या वंशात तेव्हा घडी. सामान्य माणसं महाराज खाटातून झाडाखाली निवांत झोपतात, तो शहाणा माणूस असतो ना त्याला मात्र खूप टेन्शन असतं. आता शहाण्या माणसाला नेमकं टेन्शन कसं असतंय, महाभारताचं तुम्हाला उदाहरण सांगते, टाळी वाजून भजन करा विठ्ठल. महाभारतामध्ये काय झालं, कौरव आणि पांडवाचं युद्ध ठरलं. थोडंसं धावतं सांगतो आहे का नाही, कारण की आपला वेळ पण म्हणजे थोडासा उशीरच झालेला. युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्याच्या नंतर दोन्ही पांडवाची सेना आणि कौरवाची सेना दोन्ही युद्ध करता सज्ज झाली. आणि सज्ज झाल्याच्या नंतर महाराज भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू होते बलराम दादा. ते बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण. आता भगवान श्रीकृष्णाने विचारलं बलराम दादाला की तुम्ही नेमकं युद्ध कोणाकडून करणार आहे का नाही. असं विचारण्याचं तर बलराम दादा म्हणजे की दोन्ही मला जवळचे माझ्या लांबचं कोणी, पण जी बाजू कमी पडेल त्या बाजूने मी काय करीन, युद्ध करीन. आता भगवान परमात्म्याला माहिती होतं की कौरव किती जरी सर्वींनी दूध पिऊन आले, व्यायाम काही जरी करून आले तर कौरव जिंकू शकत नाही. पण जर कौरव जर जिंकले, बलराम दादा जर तिकडून गेले आणि त्यांनी जर कौरवाच्या बाजूने युद्ध केलं तर पांडव जिंकू शकत नाही. मला मोठं टेन्शन आलं भगवान श्रीकृष्णाला. आता बलराम दादा मोठे बंधू महाराज आज्ञाधारकपणा, कारण की राम जन्मामध्ये ते छोटे होते आणि हे मोठे होते, आणि इकडे हे मोठे झाले आणि हे छोटे झाले. म्हणून मग पाळी रे आज्ञा तुझी, पुढच्या जन्मामध्ये मी काय करीन, तुझी आज्ञा पाळी, तू म्हणेल तसा मी वागल. भगवान परमात्म्याला महाराज खूप म्हणजे असं टेन्शन आलं, म्हणजे आता करायचं काय, कारण की कौरव हरवणे ते भगवंताला माहितीच होतं. पण बलराम दादा जर त्यांच्याकडून गेलं तर पांडव जिंकू शकत नाही. मग काय करायचं महाराज. मग चतुरार्थ शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. मग भगवान परमात्म्याने काय केली, युक्ती केली महाराज. असं बलराम दादा महाराज सकाळी लवकर उठायचे आणि तालीम करायची सवय होती. पहिलं होतं बलराम गदा युद्ध करायचे, शरीर असं भक्क म्हणून सकाळी उठले की तालीमेला जायचे. भगवान परमात्म्याला माहिती होतं त्यांचं नित्यनेम. पण बलराम दादा सकाळी उठले तालीम करण्याकरता निघून गेले, आणि तालीम करण्याकरता गेल्याच्या नंतर तालीम करून तिकडून येत होते. आणि भगवान परमात्म्याने तोपर्यंत काय केलं, एकदम अशा दुबड्या ब्राह्मण देवतेचं रूप धारण केलं. आणि रूप धारण करून जे बलराम दादा त्या वाटेवर येतात त्या वाटेने इकडून भगवान परमात्मा चालू लागले. आणि मुद्दामच बलराम दादाच्या भुजाला काय केला, त्यांनी धक्का मारला, आणि धक्का मारला तेच खाली पडले आणि मरण पावले. मरण पावल्याच्या नंतर महाराज लगेच 2-4 दिवस होते. अरे ब्राह्मण देवता गेले, ब्रह्महत्येचं पाप घडलं. सगळे बलराम दादा सुद्धा घाबरले, कारण की ब्राह्मणाला मारणं म्हणजे काय सोपं नाही. म्हणजे ब्रह्महत्येचं पात्र अशा प्रकारचं बलराम दादा घडलं. बलराम दादा घाबरले, शेजारी पाजारी माणसं झाले. बलराम दादा तिथून निघून गेले, आणि निघून गेल्याच्या पहिलं भगवान श्रीकृष्णाची त्यांनी भेट घेतली. तोपर्यंत भगवान परमात्माची धूम उठून लगेच इकडं हजर. आणि ते आल्याच्या नंतर महाराज बलराम दादा घाबरलेलेच होते. ते म्हणले भगवंता मला वाचवा. अरे म्हणले बलराम दादा झालं काय नेमकं. अहो म्हणले मी तालीम करून येत असताना माझ्या भुजेचा धक्का एका ब्राह्मण देवतेला लागला, आणि ती ब्राह्मण देवता जागीच मरण पावले. असं म्हटल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणजे अरे दादा काय केलं तुम्ही, तुमच्या हातून तर ब्रह्महत्येचं पातक घडलं. म्हणले हे पाप सहजासहजी फिटणार नाही. बलराम दादा म्हणले ते फिटू नाही तर नाही फिटू, पण याच्याकरता काय केलं पाहिजे हा उपाय मला तुम्ही सांगा. असं म्हटल्याच्या नंतर मला भगवान परमात्मा तेवढंच पाहिजे होतं. भगवान परमात्मा म्हणजे आज चांगला मुहूर्त आहे, कपिला षष्ठी, तुम्ही एक काम करा, तुम्ही तीर्थयात्रेला निघून जा. आणि असं म्हटल्याच्या नंतर महाराज लगेच बलराम दादाने बळकुटी फेकली वारी जाण्यासारखी गेले तीर्थयात्रेला. म्हणजे मला सांगायचा महत्वाचा मुद्दा काय, चतुरार्थ शिरोमणी शहाण्या माणसाला महाराज काय असतं, बारीक बारीक टेन्शन असतं. ह्याच्याकडे कुणाचं लक्ष होतं का, कौरवाचं नव्हतं आणि पांडवाचं नव्हतं. जर भगवान परमात्म्याने जर याच्याकडे लक्ष दिलं नसतं, आणि जर का
बलराम दादा कौरव युद्ध खेळण्याकरता उठले असते तर पांडव जिंकले असते का? नाही महाराज. पण एवढं भक्तावरती देव प्रेम करतो की दुरावीला सखा बळीभद्र आपल्या सख्या भावाला भक्ताच्या रक्षणाकरता काय केलं? दूर केलं. पण शहाण्या माणसाचं काय असतं? बारीक बारीक गोष्टी लक्ष असतं. तसे महाराज नियोजन करणारे माणसं असतो खूप बारीक गोष्टी त्यांना बघावं लागतं नाही का? म्हणजे पुढे नियोजन करणं काही सोपं नाही. म्हणून पण सगळी जी आपली मंडळी आहे तुम्ही सर्व त्यांना सहकार्य करता म्हणून सगळ्या गोष्टी काय होतात? शक्य होतात. आणि अगदी गुन्ह्या गोविंदाने हसत खेळत चाललेला आपला दिंडी सोहळा आहे. आणि या पंढरपूर नगरीमध्ये आपण काय झालेले येऊन दाखल झालेलो आहोत. आणि दाखल झाल्यानंतर आज एकादशीचा दिवस आणि एकादशीच्या दिवसाची आजची कीर्तनाची सेवा त्या सर्वांच्या तुम्हाला म्हणजे आमच्या अध्यक्ष असतील की सर्वांच्या अनुसार आजचं जे कीर्तन आहे ना म्हणजे हे काय म्हणजे प्रेमाची कीर्तन सेवा. म्हणजे मी काय सणसवाडीपासून नाही वेगळा नाही हे का नाही. एक म्हणजे सणसवाडीतलाच असल्यासारखा आहे. म्हणजे वर्षातले 6 महिने तरी मी सणसवाडीतच असतो असं म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. म्हणजे सगळेच जर काय करतात खूप जीव लावतात प्रेमाने आपुलकीने बोलवतात आहे का नाही. म्हणजे प्रेमाची कीर्तनाची सेवा आहे. म्हणून सर्वांनी मला आज्ञा केली की अध्यक्ष म्हणले सर्वजण म्हणले की तुम्ही एकादशीचं काय करा. मागच्या वर्षी म्हटले तुम्ही एकादशीचं कीर्तन करा आणि यावर्षी म्हटले एकादशीचं कीर्तन करा. म्हणून सेवके सांगितलेले करावे ते काम येते मी तू पण कामा नाही. म्हणून सर्वांचे सांगितलेल्या आज्ञेने तुमच्या समोर उभा राहिलो. आणि उभा राहिल्याच्या नंतर सेवेकरता उच्चारला गेलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा महाराज काय करतात? या अभंगातून पंढरी क्षेत्राचं महिमान वर्णन करतात. आता पंढरी क्षेत्राचं जर महत्व जर आपण पाहायला गेलो तर अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. बघा आज थोडंसं वेगळं चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की बऱ्याच जणांना शंका येते हा भगवान परमात्मा विटेवरती मागून तो कधी इथे पंढरपुरामध्ये आला, कशामुळे आला, कुणासाठी आला, का आला, असे अनेक प्रश्न आपल्या समोर काय होतात उभे राहतात. पण त्याच्या सुंदर महाराज कथा आलेले आहेत, अनेक कथा आलेल्या आहेत. आपल्याला सर्वांना माहिती की पुंडलिक रायासाठी भगवान परमात्मा हे पंढरपूरला आले आहे का नाही. आणि असंही माहिती पण भगवान परमात्मा आधी नव्हते आले बरं का. आधी रुक्मिणी माता पंढरपुरामध्ये आल्या होत्या आणि त्यांच्या नंतर भगवान परमात्मा हे आले. पुंडलिक रायाची सेवा तर चालूच होती पण आधी रुक्मिणी माता काय झाल्या त्या पंढरपुरामध्ये आल्या आणि त्यांच्या पाठीमागे भगवान परमात्मा आले. आता काय तुम्ही म्हणता असं उलट कसं सांगायला लागले महाराज तुम्ही? या आतापर्यंत आम्ही कधी ऐकलं नाही आहे का नाही. पण महाराज त्याची कथा अशी आहे. एकदा काय झालं की भगवान शंकर आणि पार्वती माता असे बसलेले होते आणि बसल्याच्या नंतर महाराज पार्वती मातेने भगवान शंकराला असा सहज प्रश्न केला की देवा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमधून गेल्याच्या नंतर पंढरपूरला नेमकं काय गेले, त्या पंढरपूरचं एवढं महत्व काय आहे, नेमकं तिथं का गेले, असा प्रश्न केल्याच्या नंतर महाराज भगवान शंकर म्हटले तुला मी कथा सांगतो नेमके भगवान परमात्मा पंढरपूरला का गेले. असं म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान शंकराने पार्वती मातेला कथा सांगायला सुरुवात केली. म्हणले इंद्रदेवाची पत्नी शची, इंद्रदेव आणि शची काय झाले एकदा वैकुंठामध्ये विष्णूच्या दर्शनाकरता आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर महाराज ते इंद्राच्या पत्नीने त्या शचीने काय केलं भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं. त्या भगवान परमात्म्याला बघितलं आणि तिच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की मला भगवान परमात्म्याच्या काय करायचंय मांडीवरती बसायचंय. आणि ती इच्छा त्या शचीने भगवान विष्णूला बोलूनही दाखवली की भगवंता मला तुमच्या मांडीवरती बसायचं. आणि रुक्मिणी माता सुद्धा महाराज भगवंताच्या मांडीवरतीच बसलेल्या होत्या. असं म्हटल्याच्या नंतर महाराज रुक्मिणी मातेने काय केलं भगवान परमात्म्याने असं राग आणि बघितलं. आता 2 नवरा बायको बसलेले म्हणजे सरळ जर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आणि तिसरीच कोणीतरी बाई आली आणि त्या 2 नवरा बायको बसल्या तिच्या नवऱ्याला तिसरीच बाई म्हणते की मला तुझ्या पतीच्या मांडीवरती बसायचं. पत्नीला राग येणार नाही का महाराज आहे का नाही. महाराज रुक्मिणी माता त्या शचीकडे नव्हत्या बघत, भगवान विष्णूकडे बघत होत्या. हे तुम्ही निर्णय काय देते नेमका नाही का असं रागाने बघत होत्या. महाराज भगवान परमात्मा म्हणजे आता तर काही शक्य नाही. मग भगवान परमात्म्याने सांगितलं तू एक काम कर की तू 60,000 वर्ष काय कर तपश्चर्या कर, 60,000 वर्ष तपश्चर्या कर आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर मी द्वापार युगामध्ये कृष्ण होईल आणि तू काय होशील राधा होशील आणि तेव्हा म्हटलं मी तुझी इच्छा ही काय करीन पूर्ण करीन. असं म्हटल्याच्या नंतर महाराज तिने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करायला सुरू झाली. इकडे द्वापार युगही आलं. भगवान परमात्म्याने महाराज कृष्णाचा अवतारही घेतला आणि राधेचाही त्या ठिकाणी काय झाला गोकुळामध्ये जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर महाराज राधेने भगवान श्रीकृष्णाला बालपणामध्ये महाराज खेळवलं वागवलं म्हणजे भोगलं. आणि म्हणजे सवंगडी हे गोकुळामध्ये जे चरित्र झालं तर राधा तर गोकुळामध्ये होतीच ना
बाल्य रूपामध्ये, आहे का नाही? पण तिथं त्यांनी भोगलं. पण ते सर्व झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा नंतर काय झाले, मथुरेला गेले. आणि मथुरेला गेल्याच्या नंतर महाराज राधा कुठं राहिली, गोकुळामध्येच राहिली. आणि महाराज म्हणते राधेला काय तो वियोग सहन होईना, पण सहन होईना का. आणि तो वियोगामध्ये हे झाल्याच्या नंतर महाराज एक दिवस काय झालं, राधा गोकुळामधून मुक्त झाली आणि मथुरेमध्ये गेली. मथुरेमध्ये गेल्याच्या नंतर महाराज रुक्मिणी माता आणि भगवान परमात्मा बसलेलेच होते. आणि बसलेले असताना महाराज अचानक तिथं राधा आली. आणि राधा आल्याच्या नंतर महाराज म्हणून राजाने सांगितलं की मला तुमच्या मांडीवर बसायचं. भगवान श्रीकृष्णालाही आनंद झाला, कारण की तिने तपश्चर्या केली होती. महाराज तो अधिकार तिने काय केला होता, मिळवला होता. मग असं म्हटल्याच्या नंतर महाराज रुक्मिणी मातेला भगवान परमात्मा तू जरा काय कर, बाजूला सरक म्हणले तिला बसून. अशा राघवल्या रुक्मिणी माता, हा मी लग्नाची असताना म्हणली ही कोण आली आणि तुमच्या मांडीवर बसायचं म्हणते. मला आता बाई काय काय बोलते त्याचा काय भरोसा नाही. एवढं गोड सांगितलंय. श्रीधर महाराज नाझरेकर ना त्यांनी पंढरी महात्म्यामध्ये हे लिहिलेले महाराज, ही कथा त्याच्यामध्ये आलेली. अशा गोड ओव्या आलेल्या, त्यांनी इतकं खराब म्हणजे इतकं काय काय बोलल्या रुक्मिणी माता, ती काय मी माझ्या वयालाही शोभत नाही ते सांगणं. असं बोलल्या महाराज, मी लग्नाचे असताना तुम्ही महाराज घेऊन आले आणि हिला मांडीवर बसून म्हणता, मला बाजूला हो म्हणता. अशा भांडल्या रुक्मिणी माता भगवान परमात्म्याला आणि रागारागाने तिथून निघून आल्या. महाराज निघून आल्याच्या नंतर महाराज राजा तिथं राहिली आणि रुक्मिणी माताजी निघाल्या. आणि निघाले तर महाराज एकदम रागाने निघाले आणि सर्व असं भ्रमण करू लागले. आता नेमकं मी जाऊ कुठं, जायचं कुठं, अशी त्यांना तिथं थांबण्याकरता कुठेतरी म्हणजे तपश्चर्या करण्याकरता जागा काय करू लागल्या, शोधू लागल्या. आणि जागा शोधत असताना महाराज जे आजचं जे पंढरपूर आहे ना, त्या पंढरपूरला पूर्वीचं नाव होतं दिंडीरवन. आणि दिंडीरवनामध्ये काय झालं, रुक्मिणी माता आल्या. महाराज अशी घनदाट झाडी होती, एवढी दाट झाडी होती की सूर्याचं किरण सुद्धा त्या पृथ्वीवरती जमिनीवरती पडत नव्हतं. अशी घनदाट झाली आणि वन बघून रुक्मिणी मातेला हे स्थान काय झालं, आवडलं. आणि रुक्मिणी माता काय झाल्या, दिंडीरवनामध्ये येऊन बसल्या. रुक्मिणी रुसली दिंडीरवनात आली, म्हणजे रुक्मिणी माता आली आणि दिंडीरवनामध्ये येऊन बसल्या. महाराज त्यांची तपश्चर्या सुरू झाली. तपश्चर्या सुरू झाल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्मा आणि राधा तिकडे आनंदाने राहू लागले. पण काही कालांतराने असं झालं की राधानीच धामाला निघून गेली. राधानीच धामाला गेल्याच्या नंतर महाराज बरेच दिवस घडले. मग भगवान श्रीकृष्ण करे ना महाराज, राधाही नाही, जी लग्नाची व्यक्तीलाही महाराज आपण काढून दिले, करे ना महाराज त्यांना. मग महाराज भगवान परमात्मा म्हणले आता काय करू, आपण रुक्मिणी मातेला शोधायला जाऊ. मग भगवान परमात्माने काय केलं महाराज, 500 गाया घेतल्या आणि 700 गोपाल घेतले आणि भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला शोधत निघाले. आणि शोधत असताना महाराज सगळीकडे शोधलं आणि शोधत असताना महाराज ते गोपाळपूर आहे ना, त्या गोपाळपूरला आले. गोपाळ आले म्हणून गोपाळपूर झाले. गोपाळ होते ना 700 आणि गोधन होतं. पहिल्यांदा भगवान परमात्मा पंढरपूर कुरुक्षेत्रामध्ये जर कुठं आले असतील तर ते आले कुठं, गोपाळपूरमध्ये. आणि गोपाळपूरमध्ये आले महाराज म्हणून ते गोपाळपूर झालं. तिथं ते थांबले. तिथून भगवान परमात्मा निघाले आणि विष्णू पदावरती आले. जे विष्णुपद म्हणतो ना आपण, एक गोष्ट महत्वाची बघा, आपण पिंडदान करायला आई वडिलांच्या पुढे जातो गैला. का जातो बरं तिथं, कारण तिथं भगवान परमात्म्याचं एक काय पाऊल आहे, एकच पाऊल आहे बरं का तिथं गैला. म्हणून आपण तिथं काय जातो, आई वडिलांचं पिंडदान करण्याकरता जातो. पण महाराजा विष्णू पदावरती सहस्र पाऊल उमटलेली भगवंताची. किती सहस्र पाऊल. निळोबाला म्हणतात तुम्ही त्या गैला जाऊच नका. आपल्या आई वडिलांचं जर पिंडदान करायचं असेल तर कुठं करा, हे विष्णू पदावरती करा. गोपाळपुराच्या पुढे आहे बघा ते, आहे का नाही. एकदा गयेला पिंडदान केलं आणि एकदा जर हे केलं तर 1,00,000 वेळा गयेला पिंडदान केल्याचं पुण्य काय होतं, त्या विष्णुपदाला पिंडदान केल्याच्या नंतर प्राप्त असं महत्व आहे. तिथं एकच पावले पण इथं 1000 पावलं पडली ना महाराज देवाची. आणि विष्णुपदाला आले, तिथं थांबले आणि तिथंच पुढे महाराज विनून आले. मग ते विनुनादावरती सगळे जण आले. भगवान परमात्मा काय म्हणले, गोपाळांना तुम्ही आता काय करा, इथंच थांबा, मी एकटाच पुढे जातो. कारण की आता आमचा खाजगी मामला आहे का नाही. कारण की दोघांचं भांडण झालेले महाराजांना. बायको रागवलेली असताना माणसात बायकोची कधी समजूत काढायची नाही. कधी बायको पान उतारा करील सांगता येत नाही, हे का खरंय काय. लग्न नाही झाले कोणाची इथं, माझं झालं नाही मला नाही माहिती. हा भगवान परमात्मा म्हणले तुम्ही काय माझ्यासोबत येऊ नका, कारण ती रुसलेली महाराज, ती कधी काय मला बोलून सांगता येत नाही. म्हणजे ते म्हणजे आपलं इथं जायचा प्रश्न आहे का, वाचकन काहीतरी माणसामध्ये बोलणं म्हणजे कसं तरी वाटतं. घराच्या आत काय का व्हायला, आहे का नाही. भगवान परमात्माने काय केलं, विनुनादावरती गोपाळांना त्यांना थांबवलं आणि एकटे महाराज दिंडीरवनामध्ये आले. आल्याच्या नंतर महाराज शोधत रुक्मिणी माता दिसली. आणि दिसल्याच्या नंतर महाराज रुक्मिणी मातेचे डोळे लावलेले होते, तपश्चर्या चालू होती, शांत बसलेले होते. आणि भगवान परमात्मा आले, म्हणजे प्रिय तू इथं का आलीस,
एवढ्या घोर वनामध्ये तुला यायचं कारण काय असं कोणीही बोलू लागले आणि चूक होती ना महाराज काय काय आणि जर जोरात बोला तर अजून जास्त ऐकून घ्यावा लागेल असा आवाज ऐकून त्या घोर वनामध्ये इथं एक माणूस नाही काही नाही आणि घोर वनामध्ये तू इथे येऊन का बसलीस प्रिय म्हटले बरं का आणि मग रुक्मिणी मातेने डोळे उघडले आणि उघडल्याच्या नंतर आणि जेव्हा रुक्मिणी मातेला भगवंत आले महाराज म्हणजे ते खऱ्या रूपामध्ये नव्हते आले जो वेश गोकुळामध्ये होता ना गाया चालण्याचा त्या गाया चालण्याच्या वेशामध्ये महाराज गाया राखण्याची वेताची काठी होती ती काठी हातामध्ये कमरेला वेणू खवलेला जटा बांधलेल्या मोर मुकुट खवलेला नाही का वेगळाच वेश धारण करून भगवान परमात्मा आलेले होते रुक्मिणी माते रागवलेले होते आणि ती प्रिय म्हटल्याच्या नंतर महाराज रुक्मिणी मातेने काय केले डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर महाराज रुक्मिणी माता बोलायला लागले अरे कोण तू वेश आहे आणि मला प्रिय म्हणतो भगवान परमात्मा अरे आपलं लग्न झालं ती म्हणली झालं असेल मला नाही माहिती रुक्मिणी माता काय म्हणल्या लग्न झालं असेल मला नाही माहिती कोण असतो असा वेश घेऊन आला तरी मला प्रिय म्हणतो तुला काय वाटतं का नाही कुणाची तरी ही परांगणा आहे परस्त्री आहे आणि तू तिला प्रिय म्हणतो तुला काही वाटतंय का नाही भगवान परमात्माने अरे आपलं लग्न झालंय ती म्हणती मला काय माहित नाही लग्न झालंय का काय तरी इतक्या बोलल्या महाराज रुक्मिणी माता आणि असं बोलल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्याला काही आवडेल मग महाराज रुक्मिणी मातेला काय केलं भगवान परमात्म्याने तिथून काढून दिलं भगवान परमात्मा नको ऐकू मी चालतो म्हणजे पुंडलिकाकडे आणि मग भगवान परमात्मा काय झाले पुंडलिकाकडे आले आता तुम्ही मला पंढरपूरला दिंडीरवन नाव होतं आले आहे का नाही दिंडीरवन नेमकं नाव कशामुळे होतं तर त्याची एक अशी कथा आहे की दिंडीरवनामध्ये दिंडीर नावाचा एक दैत्य होता आणि तो दैत्य एवढा शक्तिशाली होता की सूर्याचा रथ चालला ना तो रथ काय करायचा खालूनच थांबवायचा म्हणजे असा हात आडवा लावायचा सूर्याच्या रथाला सूर्याचा रथ झाला आता सूर्याचं थांबलं तुम्हाला चलवलं थांबतंय ना का तो रोज भुगतो मावळतो त्याच्यावर सगळं चाललंय का नाही सूर्यालाच थांबवायचं महाराज सगळे देव त्रासले महाराज त्या दैत्याला भगवान सूर्यदेव एक दिवस चाललेले होते आणि चाललेले असताना काय केलं दिंडीर दैत्याने असा हात आडवा लावला आणि सूर्यदेव म्हणले महाराज त्याच्या सारख्याला सूर्यदेवाच्या सारख्याचं नाव अरुण त्या अरुणाला म्हणजे अरे अरुण हात पुढे त्या अरुण म्हणला अहो दिंडीर नावाचा दैत्य एवढा मातला की हात आडवा लागला म्हणजे घोडे पुढे जात नाही सूर्यदेव जाग्यावर थांबले महाराज सर्व चलत थांबलं सगळ्या देवतांना काळजी वाटली आणि सर्व देव मिळून कुठे गेले विष्णूकडे आणि विष्णूकडे गेल्याच्या नंतर मग त्यांनी अशी समस्या सांगितली विष्णू म्हणले की मी अवतार घेईल आणि त्या दैत्याचा काय करील वध करील मग एक श्रीचक्र नावाचा राजा होता काय होता एक श्रीचक्र नावाचा राजा होता आणि त्या श्रीचक्र नावाने रेतकुंडावरती भगवान शंकराची काय केली तपश्चर्या केली 1000 वर्ष त्यांनी काय केली तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर त्याला भगवान शंकर हे काय झाले प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी वर मागितलं की तुला काय वर पाहिजे ते म्हणले की माझ्या पोटी असा मुलगा जन्माला यावा की तू भगवान परमात्म्यासारखा तेजस्वी असा भगवान परमात्माच असावा भगवान शंकराने त्याला काय दिलं वर दिला की तुझ्या पोटी भगवान परमात्मा दिला आणि त्याचं नाव काय ठेव मल्लिकार्जुन ठेव हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ते नाही ती कथा वेगळी आणि हे मल्लिकार्जुन वेगळे म्हणजे भगवान परमात्म्याच्या अंशाने काय झालं ते श्रीचक्र राजाच्या पोटी अवतार घेतला आणि ते भगवान शंकर त्याला वर देऊन निघून गेले आणि मग त्या राजाच्या राणीला काय झालं दिवस गेले आणि भगवान परमात्म्याचा जन्म झाला जन्म झाल्याच्या नंतर महाराज ते हळूहळू मल्लिकार्जुन भगवान परमात्म्याचे मोठे व्हायला लागले आणि 20 वर्षाचे झाल्याच्या नंतर आता जे राजे होते पूर्वी शिकारीला जायचे महाराज मृगया करण्याकरता नाही का तो शिकार करण्याकरता ते मल्लिकार्जुन भगवान त्या दिंडीरवनामध्ये फिरत आले आता ते सर्व म्हणजे आधीच ठरलेलंच होतं त्या दिंडीरवनामध्ये आल्याच्या नंतर महाराज त्या मल्लिकार्जुन भगवंताच्या आणि दिंडीर दैत्याची काय झाली भेट झाल्याच्या नंतर महाराज दोघांचं युद्ध सुरू झालं युद्ध एवढे दिवस चाललं असं सांगितलं शास्त्रामध्ये की 1000 वर्ष युद्ध चाललं होतं कुणाचं मल्लिकार्जुनाचं आणि त्या दिंडीर दैत्याचं आता दोघांचं घनघोर युद्ध चाललं तर भगवान परमात्म्याला काही दिंडीर दैत्य आवडेल महाराज त्याचं मरण भगवान परमात्म्याच्या हातामध्ये लोहलिंग नावाचं शस्त्र होतं आणि जी गदा होती गदेच्या प्रहाराने काय होतं त्या दैत्याचं प्रमुख ते भगवान परमात्म्याला त्या गोष्टीची माहिती झाली आणि भगवान परमात्म्याने आधी लोहदंड तीर्थाचा प्रहार केला गदेचा प्रहार केला आणि काय केलं त्या दिंडीर दैत्याचा वध केला आणि वध केल्याच्या नंतर जेव्हा तो खाली पडल्याच्या नंतर महाराज त्यांनी हे हरिहरा असं काय केलं त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतलं कारण की अंतकाळी त्याच्या नामाने मुखा हे का नाही अंतकाळात जर भगवान परमात्म्याचं नाव जर आपल्या मुखाला आलं तर महाराज आपल्याला म्हणजे भगवान परमात्म्याचे दूत काय करतात ते ह्याला येतात मग तुम्ही म्हणाल मग जन्मभर जर नाव घेतलं नाही देवाचं तरी चालत मरायच्या वेळेला घेऊन असं नाही महाराज जर जन्मभर घेतलं तर शेवटच्या टायमाला येतो शेवटच्या टायमाला देव काय आपला आजार
नाही आहे का नाही? ते काय आपल्या घरची प्रॉपर्टी का मला एक टाइमला घेऊ? आपल्याला माहिती का आपण कधी मारणार आहे? नाही महाराज, मी आता कीर्तन करतोय, कीर्तन झालं काय कुणाला माहिती? म्हणजे असं होणार नाही, पण क्षणभंगुर नाही भरवंचा वाढे सावध थोडा माय आशा. काही माणसं असे महाराज की फार शेवटच्या स्टेप नाही पण भगवंताचं नाव घेत नाही. एक मात्र महाराज फार मरायच्या स्टेप आले शेवटचे, म्हणजे ते मरणच 1-2 तासामध्ये अशा स्थितीला होतं. आणि ते नुसतं म्हणायचं वा के. आपला सहज तिथं गेलो म्हणजे महाराज हे वा केच म्हणताय. आता मी आपल्या डोका लावलं म्हणता याला वासुदेव म्हणायचं असं, केशव म्हणायचं असं म्हटल्याच्या नंतर महाराज म्हाताऱ्याला वाचा आली. अरे म्हटलं कशाचा वाशा कशाचा केशा, ते वासरू केसुनी खाते हला त्याला. बघा महाराज मारायच्या स्टेप नाही, पण कुठे जीव गुतलाय ते झाडू आहे का नाही? म्हणजे असे काय महाराज जन्मभर जर आपण नाव घेतलं तर काय होतं महाराज, शेवटच्या वेळेला आपल्या मुखाला भगवंताचं नाव येतं. मग महाराज त्या दैत्याने हे हरिहरा म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्मा तिथं प्रकट झाले. आणि प्रकट झाल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्मा म्हणले हे दिंडीर दैत्या, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलं, माग तुला काय मागायचंय? आणि मग असं म्हटल्याच्या नंतर महाराज दिंडीर दैत्याने 3 वर मागून घेतले. 3 वर असे मागितले की पूर्वीचे दैत्य जे होते ना महाराज ते सुद्धा समाज कार्याचं काम करायचे बरं का. जे वर मागितलेलं महाराज ते पूर्ण समाजाकरिता उपयोगी आले. आता ते वर नेमके काय मागितले? त्या दिंडीर दैत्याने असं मागून घेतलं की भगवंता तुम्ही मला ज्या लोहदंडाने मारलं त्या लोहदंड नावाचं तीर्थ काय करा, त्या चंद्रभागेमध्ये तयार करा. पुंडलिकाच्या मंदिरासमोर एक लोहदंड तीर्थ आहे बरं का. ते दिंडीर दैत्याने भगवंताकडे मागून घेतलं. जो त्या तीर्थामध्ये कोणी स्नान करेल हे करेल त्याचे सर्व पापापासून तो काही मुक्त होईल असं वर भगवान परमात्म्याकडे मागून घेतला. ते म्हणले ठीक आहे, दिलं तुला वरदान, लोहदंड नावाचं तीर्थ निर्माण केलं. अजून काय म्हणजे तुला काय पाहिजे सांग? पुन्हा म्हटले की मला तुम्ही गदेने प्रहार केला, त्या गदेपासून मला मृत्यू आला, हे गदा तीर्थ तयार करा. त्या गदा तीर्थाला जो कुणी आलिंगन घालेल मला तो पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणार नाही. आणि त्या गदा तीर्थाची जी माती ना महाराज, माती ती जर कोणी एकदा कांगाला लावली त्याला आयुष्यभर भूतबाधा होत नाही, असं त्या गदा तीर्थाचं महत्व आहे की नाही. आता पूर्वी भूत होते महाराज आणि ते लागतही होते, आता भूतच राहिले कारण की माणसंच भूत झाली. आपण जर बघितलं ना महाराज मसल वाटेत माणसं बसलेली असतील रात्रभर, ते खाताळ पेताळ बघा, त्यांना काय भूत कशाचं काय, रातभर मसल वाटेत बसलेली असतील महाराज आहे का नाही. आता काय भूत राहिले नाही कारण की माणसाच महाराज भूतापेक्षा बेकार वागायला लागली आहे का नाही. जाऊ दे तो विषय आपला बाजूला जाईल. आणि त्या गदा तीर्थ मागून घेतलं, वरदान मागून घेतलं. त्या गदेला जर आलिंगन दिलं तर परत जन्म मरणाला यायची गरज नाही. तेही वरदान दिलं, त्याची माती अंगाला लावल्याच्या नंतर आयुष्यभर त्या माणसाला भूतबाधा होणार नाही. परत एक सूर्यकुंड नावाचं तीर्थ तिथं निर्माण केलं. त्या सूर्यकुंडामध्ये सुद्धा स्नान केल्याच्या नंतर सर्व मनुष्य जीवनातील पाप असतील, सर्व काही दोष असतील, सर्व निवासी वर मागून घेतले. ती पूर्वी माणूस ते कुंड दिसत होते, पण ते आपल्यावर विष्णुपदाकडे पण धडा बांधला. आता जे जुने लोक आहेत त्यांनी बघितलं असेल, आता मी पण नाही बघितलं पण आमच्या पूर्वजांकडून आम्ही ऐकले की त्या पुंडलिकाच्या मंदिरासमोर महाराज असे मोठमोठे म्हणजे चौक ओटे होते. या चौकासाठी असं हे ना चौक आपला हा या चौका एवढे मोठमोठे ओटे होते आणि त्या ओट्यावरती प्रत्येक एक तीर्थ होते. आता जरी कोणी चांगला पोहणार असेल तर ते पाहू शकतो खाली जाऊन. ते अजून सुद्धा तीर्थ तिथं आहे, पण बांधणारा बांधला कारण की चंद्रभागा कोरडी व्हायची महाराज, स्नान करण्याकरता पाणी राहायचं. म्हणून काय केलं, ते विष्णुपदाकडे बांधणारा बांधला आणि पाणी आढळलं. त्याच्यामुळे ते तीर्थ काय झाले, पाण्यामध्ये गेले. असे तीर्थ काय केले तर 3 तीर्थ त्यांनी मागून घेतले आणि चतुर्भुज स्वरूप प्राप्त करून 3 तीर्थाच्या भगवान परमात्मा काय झाले वैकुंठाला घेऊन गेले. मी सांगितलं कशासाठी की याच्या पंढरपूरच्या अगोदर दिंडीरवर नाव होतं, हे कशावरून पडलं होतं, तर दिंडीर दैत्यावरून पडलं होतं. ते दिंडीर दैत्याचे महाराज उपकार आहेत, ते तीर्थ वगैरे जिथं आहेत या चंद्रभागेमध्ये ते दैत्याने भगवान परमात्माकडे मागून घेतलेले. अशी त्या दिंडीरवनाची काय कथा आहे. आणि दिंडीरवन असं नाव पडलं. भगवान परमात्म्याने काय केलं, रुक्मिणी मातेपासून रुक्मिणी माते हाकललं ना भगवंताला, भगवान परमात्मा माझा पुंडलिक रायाकडे. मग आता तुम्ही म्हणतात रुक्मिणी मातेसाठी इथं आले भगवान परमात्मा, मग आता पुंडलिक रायाचं नेमकं काय प्रकरण आहे ते जर ऐकायचं असेल तर टाळी वाजून भजन करा. आपण दिंडीर दैत्याची कथा पाहिली, भगवान परमात्मा पंढरपूरला का आले तीही पाहिलं. आता नेमका पुंडलिक रायाचा नेमका काय प्रकार ते म्हणतात हे तर आम्हाला माहिती, त्याच्या सुद्धा मला 2 कथा आहेत का नाही.
एक कुकुटस्वामीची कथा सांगितली जाते, एक रोहिदास महाराजांची कथा सांगितली जाते. म्हणजे नाथ महाराजांनी कथा सांगितली, आपण ती नेहमीच ऐकतो. या गंगा वगैरे ते शुद्ध झाल्या, शुभ्र झाल्या, ती नेहमीच ऐकतो. पण अजून एक नाथ महाराजांनी कथा सांगितली बघा पुंडलिकरायाची. या पंढरपूर क्षेत्रामध्ये जल्लू नावाचे ब्राह्मण राहत होते बघा, आणि त्या ब्राह्मणाच्या पोटी पुंडलिकरायाचा काय झाला, जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर हळूहळू पुंडलिकराय मोठे व्हायला लागले. आणि मोठे झाल्याच्या नंतर, वयात आल्याच्या नंतर त्या जल्लू ब्राह्मणाने काय केलं, पुंडलिकरायाचं लग्न लावून दिलं, विवाह करून दिला. आणि लग्न झाल्याच्या नंतर महाराज पुंडलिकरायाचं चलनवलन बदललं. महाराज चलनवलन बदललं, कारण की बायकोचं ऐकल्यावर महाराज ते म्हणजे वेगळ्या पद्धतीने वागू लागले. आई वडिलांना तो येणार बोलेला आहे का नाही. आणि चलनवलन बदललं, आई वडिलांना त्रास व्हायला लागला, कंटाळले. महाराज नुसतं बायकोच ऐकायचं. आई वडिलांची महाराज सेवा करत नसे, त्यांना बोलत नसे, काही करत नसे, एकदम म्हणजे वेगळ्या अशा प्रकारची पुंडलिकराय वागू लागली. आणि एवढा त्रास महाराज त्या आई वडिलांना होऊ लागला की खूप कंटाळले त्याला. आणि कंटाळल्याच्या नंतर असे दिवस निघून चाललेले होते. आणि असेच दिवसा जात असताना काय झालं, त्या पंढरपुरामध्ये काशीहून यात्रा करणारे काही ब्राह्मण मंडळी त्यांच्याकडे मुक्कामाला आणि त्यांना कापडी म्हणतात बघा. जे काशीची यात्रा करतात त्यांना म्हणतात कापडी. जे तुळजापूरला जातात त्यांना काय म्हणतात, बोला काय म्हणतात. तुळजापूरला जाणाऱ्याला भगत, जेजुरीचा वाघ्या आणि पंढरीचा वारकरी. तसे जे काशीची यात्रा करते त्यांना काय म्हणते, कापडी म्हणते नाही का. ते कापडी लोक त्यांच्याकडे आल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं आम्ही काशीची यात्रा करून आम्हाला मुक्काम करायचा. थांबा, ते तिथं थांबले. आणि मग त्या पुंडलिकाच्या आई वडिलांनी काय केलं, त्या कापडी लोकांना विनंती केली की आम्हाला तुमच्यासोबत काय करा, काशी यात्रेला येऊ द्या, आहे का नाही. आणि असं म्हटल्याच्या नंतर मग ते पुंडलिकाच्या आई वडील म्हणजे आपण काय बोलूया, पुंडलिकाला विचारू. पुंडलिकाने विचारल्याच्या नंतर ते म्हणले तुम्हाला तिकडे जायचं, तिकडे जा, काही करा, मला काही तुमचं घेणं देणं नाही. मला ते आई वडील सुद्धा याचीच वाट बघू दे, आपल्याला जा कधी म्हणतो. म्हणजे एवढे वाईट लागले होते त्या पुंडलिकाला. आणि असं म्हटल्याच्या नंतर मला दुसऱ्या दिवशी उठले आणि कापडी लोकांसोबत ते यात्रा करण्याकरता निघून गेले. आणि गेल्याच्या नंतर महाराज यात्रा सुरू झाली. पण 2 दिवसांनी पुंडलिकाच्या बायकोनी सांगितलं का हो ते काशी यात्रेला गेली, आपण पण जायचं का. ते म्हणले माझ्या मनात चल म्हणले लगेच. महाराज पुंडलिकाने बायको खांद्यावर घेतली आणि काशी यात्रेला निघाला. दोघांनी 2 फळे घेतले सुरुवातीला आणि ते फळ्यावरती बसले. आणि 2च दिवसात आई वडील गाठले. त्यांचे बाकी होते आई वडिलांच्या डोक्यावरती दिले. आणि कधी महाराज 2 जण फळ्यावर बसायचे, कधी पुंडलिकाया बायकोला खांद्यावरती घ्यायचा आणि वजे आई वडिलांच्या डोक्यावर. असं करत 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 महाराज ती काशी यात्रा सुरू झाली. आणि यात्रा करत असताना काय झालं, काशी 2 कोस राहिली. किती, 2 कोस. आणि 2 कोस राहिल्याच्या नंतर महाराज पुंडलिकरायाची चप्पल तुटली. चप्पल तुटल्याच्या नंतर महाराज त्यांनी विचारले ते चर्मकाराचं कोणाचं घर आहे का चप्पल दुरुस्त करण्याचं. असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते रोहिदास चांभार म्हणून राहतात, त्यांच्याकडे जा आणि काय करा, तुमची चप्पल दुरुस्त करून घ्या. असं केल्याच्या नंतर महाराज पुंडलिकराया तिथे गेले. आणि गेल्याच्या नंतर महाराज रोहिदास महाराजांचं घर बघितलं. एवढं सुंदर घर, त्या घरावरती महाराज शंख, चक्र, गदा, पद्म अशा आकृती कोरलेल्या होत्या. महाराज जे वैष्णव असतात ना, आपल्या घरावरती आपण काही नावाचं नाही करतो, पण महाराज आपल्या घरावरती आपण काय केलं पाहिजे, महाराज शंख, चक्र, गदा, पद्म अशा वस्तू कोरल्या पाहिजे. जेव्हा बजरंगबली लंकेत गेले आणि लंकेत गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी सगळे घरं बघितले. महाराज घराच्या बाहेर ते वेगळंच रविवारच्या दिवशी जास्त ना ते चांगलं सगळं म्हणजे वेगळंच त्यांना दिसलं. पण एकच घर होतं, कुणाचं, विभीषणाचं. महाराज त्या घरावरती दारामध्ये तुळशी वृंदावर, घरावरती शंख चक्र कोरलेले, पद्म कोरलेले. आणि समाधान वाटलं. पुंडलिक काय म्हणजे चर्मकाराचं घर आणि एवढं कसं आवाज दिला कुणी ऐका घरामध्ये. असं म्हटल्याच्या नंतर महाराज रोहिदास महाराज बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर म्हणले बोला काय काय, म्हणजे माझी चप्पल तुटली, अंगठा तुटला, तेवढा दुरुस्त करून द्या. असं म्हटल्याच्या नंतर महाराज रोहिदास महाराजांनी चप्पल घेतली, दुरुस्त केली आणि दुरुस्तही करून दिली. आणि असं केल्याच्या नंतर त्या पुंडलिकाने शिवराई काढली आणि रोहिदास महाराजांच्या हातामध्ये दिली. मग रोहिदास महाराजांनी विचारलं कुठून आला तुम्ही, ते म्हणजे आम्ही काशी यात्रा करतो. रोहिदास महाराज म्हणले काशी यात्रा करण्याकडून आम्ही पैसे घेत नाही, हे तुमचा शिवराई माघारी धरा. त्यांच्या शिवराई पुंडलिकरायाला माघारी दिला. आणि दिल्याच्या नंतर रोहिदास महाराजांनी काय केलं, परत आपल्या खिशातला शिवराई काढला आणि त्या पुंडलिकाच्या हातामध्ये दिला. आणि त्याला म्हणजे तुम्ही काय काशीला चाललात ना, तिथं गेल्याच्या नंतर काय करा, भागीरथीला गंगेला हा माझा जो शिवराय आहे तो तिला द्या आणि ती जे काही देईल ते येताना मला काय करा, घेऊन या. पुंडलिकराय म्हणले अरे कसं काय देईल तुला गंगा, काही पण एक साधा चप्पल शिवणारा म्हणले. आणि तुम्हाला एवढ्या जवळ काशी, तू अजून काशीला गेला नाही का, ते म्हणले मी अजून काशीलाच गेलो. काशी किती तिथून 2च कोस आहे, म्हणजे 2 कोस म्हणजे असं 10 किलोमीटर झाला नाही का, 2 कोस काशी. एवढ्या जवळ असताना तू काशीला गेला नाही म्हणजे नाही, मला वेळ
विठ्ठल म्हणले माझ्या कामातून. हे म्हणले तू तुला देणारच नाही. अरे म्हणले देऊ नाही तर नाही देऊ, तू काय कर एवढं दे, आणि जर दिलं तर घेऊन ये, नाही दिलं तर नको आणू. पुंडलिकाने म्हणजे पुढे लागला, घेतला तो शिवराय आणि निघाले. आणि निघाल्याच्या नंतर महाराज काशीला गेले. गेल्याच्या नंतर महाराज काशीचं दर्शन वगैरे झालं, सगळं झालं. आणि सगळं झाल्याच्या नंतर महाराज त्या गंगामयाला समजलं की रोहिदास महाराजांनी पुंडलिकाकडे काय केलं, एक शिवराई दिलाय. जसे पुंडलिकराय काशीमध्ये हजर झाले तो गंगामातेने महाराज असे हात वरती केले. गंगामातेतून नुसते हातच वरती आले. महाराज ते हात एवढे सुंदर होते, रत्नजडित कंगन त्या हातामध्ये होती. महाराज एवढे सुंदर, सगळे लोक पळायला लागले. गंगामय्या प्रकट झाली, गंगामय्या प्रकट झाली. असं बघितल्याच्या नंतर सगळे आले. महाराज कुणी साडी वाहतय, कुणी खण वाहतय, कुणी नारळ, कुणी फुलं फुलं, म्हणजे कुणी हातावर टाकलं गंगामय्या काय करायची, ते फेकून द्यायचे. कारण की गंगाबाईने त्यासाठी हात वरती केले नव्हते. कुणाच्याच लक्षात यायला महाराज का लागावली एवढी गंगामध्ये. मग पुंडलिकाच्या लक्षात आलं की आपल्याला त्या चरणकाने काय केली होती, एक शिवराई दिली होती. पुंडलिकाला आपण ती फेकून बघू. त्याने ती शिवराई काढला आणि फेकला. असं फेकल्याच्या नंतर महाराज अजून गंगाबाईने हात पुढे लांबवले आणि आधार तरी काय केलं, तो शिवराई झेलला. आणि शिवराई झेलल्याच्या नंतर काय केलं, असे रत्नजडित कंगन काढला आणि त्या पुंडलिकरायाच्या हातामध्ये दिलं. मला सर्वजण आश्चर्यचकित झाले. ते काशीतले लोक सुद्धा म्हटले, अरे कोण आहेस तू, कुठून आला आणि तुला एक कंगन कसं काय दिलं गंगामय्याने. तू पुंडलिक म्हणला, 2 कोसावरती एका गावामध्ये एक चर्मकार राहतो म्हटले, त्याच्याकडे मी चप्पल दुरुस्त करण्याकरता गेलो आणि दुरुस्त केल्याच्या नंतर त्याने माझ्याकडून पैसे घेतले. उलट त्यांनीच मला पैसे दिले आणि मला काय म्हटलं की गंगामय्याला दे, आणि जे गंगामय्या देईल ते काय कर मला घेऊन ये. असं म्हटल्याच्या नंतर महाराज एवढा कोण महान भक्त आहे की गंगामय्याने साक्षात प्रकट होऊन त्याच्यासाठी कंगन दिलं. ते कंगन ज्याला दिलं त्याच्या दर्शनाकरता मला सगळ्यांना आपल्या पुंडलिकरायाने आम्हाला घेऊन चला. महाराज असे 14,000 लोक निघाले पुंडलिकरायाच्या मागे. सगळी दिंडीच निघाले महाराज. तसा सोहळा झाला तसा काशीहून पुढं रोहिदास महाराजांच्या घरी. आणि तिथे सगळे आले. आल्याच्या नंतर रोहिदास महाराज म्हणाले, एवढं पब्लिक तिथं कसं काय आले. असं म्हटल्याच्या नंतर महाराज पुंडलिकरायाने काय केलं, म्हणजे धरा गंगाबाईने तुम्हाला कंगन दिले. सगळे लोक महाराज रोहिदास महाराजांच्या पाया पडायला लागले. सगळे पटापटा पाया पडायला लागले. त्यांना विचारायला लागले, तुम्ही नेमकं काय केलं, तुम्हाला गंगामय्याने प्रसन्न कंगन का दिलं. रोहिदास महाराजांना पण काही समजायला. ते म्हणजे ठीक आहे, उद्या सांगतो म्हटले. मी आता एवढा समाज आलेला होता. महाराज वाटते राहायची सोय, जेवणाची सोय. ते म्हणले एक चर्मकाराचं घरी सोय कशी करणार. रोहिदास महाराज म्हणजे ते कंगन काय करा, सोनाराकडे गहाण ठेवा आणि गहाण ठेवा आणि जेवढे पैसे येतील एवढेच पैसे मागितले. 10,000 लोकांचं जेवण होतं. ते म्हणजे गंगामय्या दिले. अहो म्हणले वारकऱ्याला तुला गंगामय्या दिल्या कंगनाची किंमत नाही, त्या म्हणले ते सोनाराला. अन्नदान हे काय मला सर्वात श्रेष्ठ आहे का नाही. अन्नदान करू म्हटले. महाराज ते सोनाराकडे गहाण ठेवलं, पैसे आणले, त्याचं सर्व सामान आणलं आणि जेवण बनवलं. जेवण बनवलं महाराज. सर्वांनी जेवण वगैरे केलं. म्हणजे सोनाराकडे गहाण ठेवलेलं होतं ना, ते सोनाराने महाराज राजाला कळलं होतं. तो सोनार ते कंगन राजाकडे घेऊन गेला आणि राजाकडे घेऊन गेल्याच्या नंतर म्हणला, महाराज एवढंच रत्नजडित कंगन आणि अद्भुत हे पृथ्वीवरचं वाटत नाही. हे काय करा, तुमच्या राणीच्या हातामध्ये घाला होतं. पण एकच कंगन आहे, अजून दुसरा हात खालीच राहील. काय करा मग तुम्ही त्या रोहिदासाने ना हे कंगन दिले त्याला गंगामाई. त्याला काय करा, त्याला तलवार लावा, त्याला कैद करा आणि अजून एक कंगन गंगामाईला द्यायला लावा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या राजाने 50,000 सैन्य घेतला. रोहिदास महाराज चालू आहे. रोहिदास महाराजांना कैद केले, तलवार लावली. महाराज चल म्हणजे अजून एक गंगामाईकडून कंगन घेऊन दे. रोहिदास महाराज म्हणजे काय केलं आहे का नाही. हा तू का म्हणजे का उपाधी वाढविली कृपा निधी. काय व्हायचं झालं म्हणजे मी काय मागित होतं का गंगामाई तुला. हा असं म्हटल्याच्या नंतर महाराज रोहिदास महाराज म्हणले की राजा म्हणायचं चला गंगेवरती. आम्हाला लगेच कंगन त्या राणीच्या हातामध्ये घालायचे. रोहिदास महाराज अधिकारी पुरुष होते. म्हणजे गंगेवर जायची गरज नाही, गंगामाईच इथे म्हटले. म्हणजे कुठे आहे गंगा. चमडं भिजवायचं जे कुंड होतं त्या कुंडामध्ये गंगा आहे म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्यांनी म्हणले, मैया आता तूच हा सगळा प्रकार वाढायला काय कर, प्रगट हो आणि कंगन या राजाला देऊन टाक, म्हणजे माझ्या मागची काय होईल पीडा कळलं. असं म्हटल्याच्या नंतर महाराज कुंडामधून गंगा पडली. महाराज सगळे लोक आश्चर्यचकित झाले. अरे गंगाने काय चांभाराच्या कुंडामधून. कुंड काय एवढं स्वच्छ असतं का, जनावराची कातडी महाराज त्या कुंडामध्ये त्याच्यामधून गंगा प्रगट झाली. म्हणूनच महाराज तेव्हापासून मन पडली की मन चंगा तो कटोती में गंगा आहे का नाही. असं मन पडली. गंगा तिथून प्रकट झाली. राजाला अशी ओरडली. महाराज चालले म्हणले ते हाय ते गंगा नाही परत माघार घेतो. राजाला तिथून हाकलून लावलं. सगळे निघून गेले लोक. महाराज आश्चर्यचकित झाले. सगळे झाले. सगळे लोकही दर्शन करून तिथून निघून गेले. पुंडलिकरायाला प्रश्न पडला, हा सामान्य एक चर्मकार माणूस आणि साक्षात गंगामाई त्याच्या कुंडामधून प्रगट होते, त्याला कंगन देते. पुंडलिकाने प्रश्न केला की नेमकं तुम्ही नेमकं करता काय. एवढं म्हणजे तुम्हाला अधिकार कशामुळे प्राप्त झाला.
असं म्हटल्याच्या नंतर म्हणजे तुला एक सांगू, आता रोहिदास महाराज अधिकारी पुरुष सगळं माहित होतं पुंडलिक काय आहे का नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज रोहिदास महाराज म्हणले माझी शेंडी बघ. त्या शेंडीला काय केलं तर दोरी बांधली होती महाराज, आणि त्या शेंडीची दोरी एका पाळण्याला बांधलेली होती, आणि त्या पाळण्यामध्ये महाराज 2 व्यक्ती झोपलेले होते. ते म्हणजे त्या पाळण्यामध्ये 2 व्यक्ती झोपले. आता पुंडलिक महाराज पूर्ण बायकोच्या ऐकण्यामध्ये गेलेला होता. तो म्हटला त्यात तुमचे काय सासू सासरे का, काय म्हणला देव काय तुमचे सासू सासरे का. त्याला मला तेच आठवणार ना, त्याला काय आई वडिलांची किंमत होती, आई वडील त्याच्या डोक्यात होते का नाही. मला त्यांनी तिला नको जेव्हा काय ठेवलं होतं सासू सासरे आले म्हणजे हे सासू सासरे नाही म्हणले त्याच्यात माझे आई वडील येत. असं म्हटल्याच्या नंतर मला त्या पुंडलिकाचे डोक्यात प्रकाश पाडला. तुमचे आई वडील तुम्ही नेमकं काय करता. काहीच करत नाही म्हणजे काम करत असताना मी माझं जे काम आहे ते चालू असतं, पण डोकं माझं मागं पुढं झालं की ते शेंडीच्या साह्याने काय दोरी ओढली जाते आणि त्यांना झोपवतो. माझं कामही होतं आणि त्यांची काय होती सेवा होती. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची 17 सगळं तीर्थाचे धुळी जे का माझा म्हणजे आई वडिलांच्या चरणामध्ये काय सर्व तीर्थ आहेत महाराज आहे का नाही. त्यामध्ये खूप गोष्टी शिकण्यासारख्या. आज जर आपण समाजामध्ये थोडी नजर टाकली तर महाराज काही काही आई वडिलांची खूप खालीत महाराज. सगळे प्रॉपर्टी जमीन आहे जुमला पण आई वडिलांना बघत नाहीत महाराज. बरोबर का बघत नाहीत काय माहिती, कशामुळे एवढे शिकलेत म्हणून बिघडले, त्यांना काय प्राप्त झाले काही माहित नाही. पण समाजामध्ये असे अनेक प्रकार पाहायला मिळतात की बऱ्याच आई वडिलांच्या खालीत महाराज. खूप मोठा बंगला असतो, आई बंगल्याच्या बाहेर, बाप बंगल्याच्या बाहेर. असं नका करू महाराज, कारण की आई वडील आहेत तर सगळे हे का नाही. ही माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी. मग पुंडलिकाने महाराज सगळा प्रकार बघितला आणि मग हे पुंडलिका म्हणले तू बायकोच ऐकून म्हणले वेळा झाला आई वडिलांना म्हणजे तू त्रास दिलास. पुंडलिक म्हणला मी आपल्याला नाव सांगितलं नाही कारण तुम्हाला कसं माहिती, अरे सगळं माहिती म्हणले तू काय चालायचं नाही का. रोहिदास महाराज म्हणले रोहिदास महाराज म्हणले काय झालं असेल ते मागचं सोडून दे, आता काय कर इथून पुढे आई वडिलांची सेवा कर, त्या बायकोला सोड खाली. असं म्हटलं तर महाराज संताची वाक्य खटकन पुंडलिकाच्या डोक्यामध्ये काय झालं उजेड पडला. बायको खांद्या बसल्या तिने त्यांतून खाली टाकून दिली. बायको म्हणले म्हणजे अरे तुझ्यामुळे तर झालं एवढं पापिष्टे आहे का नाही. तुझं जर ऐकलं नसतं तुम्ही माझ्या आई वडिलांना एवढा त्रास दिला तर कधी कधी महाराज आता एक विचार करा, कुणावरच घेऊ नका पण एक विचार करा, एक कुटुंब असतं आहे का नाही. लग्न व्हायच्या अगोदर वेगळे होतात, लग्न झाल्या वेगळे होतं. सांगा बरं तुम्ही सांगा, मला तर काय झालं मला माहिती आहे, तुम्ही सांगा. हा लग्न व्हायच्या अगोदर वेगळे होतात, लग्न झाल्यावर हा कशामुळे बरं हा कशामुळं. लग्नाच्या आधी काय नाही बरं वेगळे होत हा. बरं आता लग्नाच्या आधी जर वेगळे झाले बसून एखादा लग्नाच्या आधी वेगळा निघतो तुम्हाला बापूमुळे वेगळं कसं काय बापूमुळं. अरे लहानपणापासून त्या बापाने तुला वाढवले, त्या बापाच्या ताटात जीव तुला आमचा मोठा झाला, जीव तर बरं वाटत होता, आता कसं काय बापामुळे वेगळा निघला आहे का नाही. बापामुळे वेगळा निघला कोण आतापर्यंत नाही महाराज. मग आईमुळे कोणी निघलंय का हा महाराज. त्या आईमुळे काय केलंय, लहानचं मोठं केलंय, पालन पोषण केले, आपल्याला वाढवले. त्या आईमुळे कोणी वेगळं झालंय का नाही महाराज. मग भाऊ भावामुळे कोणी, जोपर्यंत भाऊ भावाचे लग्न नाही तोपर्यंत भाऊ भाऊ कधी वेगळे झालेले बघितलेत का सांगा तुम्ही, बघितलेत का नाही. मग लग्न झाल्यावरच कशामुळे होते कोण म्हणलं, कशामुळे सांगा. आता सगळ्याच्याच बायका येतात, बायकोचं ऐकून म्हणलं पुन्हा तुकड्याची पंचायत व्हायची मला आहे का नाही. हा म्हणजे बायकोच ऐकून म्हणजे सगळ्याच बाया तशा नसतात, पण काही काही बाया असतात महाराज कर कशा. आई वडिलांच नको असंच नको, तुझी आई असं करतील तमकच करतील, वेगळंच पाहिजे असं म्हणजे. आणि तरी झालं किंवा पण काका म्हणतो पाया पडतात काय करू म्हणजे काय करतो वेगळा म्हणजे पापिष्टे. अरे तुझं तर ऐकून मी काय केलंय म्हणले, माझ्या आई वडिलांना एवढा त्रास दिलाय आणि वेगळं राहिलं म्हणजे तुझं ऐकून एवढं म्हणले त्यांना त्रास दिला, त्यांना नको नको ते यातना मी दिल्या. त्या बायकोला टाकून दिलं ते कठोडे आई वडिलांच्या डोक्यावर घेतले, तिच्या डोक्यावर दिले. ती म्हणजे अरे म्हणले तू मेलेलीच बरी काही कामाची नाही म्हणले मग म्हणले तुझं. आणि काय केलं महाराज आई वडिलांना त्यांनी लगेच तिथं त्या रोहिदास महाराजांची 2 पाट्या घेतल्या, साखळ्या घेतल्या, त्या पाठीला साखळ्या बांधल्या, मोठा दंड घेतला आणि कावड तयार केली महाराज. आणि कावड तयार केल्याच्या नंतर काय केलं ते एका कावडीमध्ये आईला बसवलं आणि एका कावडीमध्ये काय केलं वडिलांना बसवलं. आणि काय केलं काशीला परत घेऊन गेला महाराज. सर्व विधीने काशी यात्रा केली आणि परत पुंडलिक आई वडिलांना घेऊन पुढे आले, पंढरपूरमध्ये आले. आणि आल्याच्या नंतर महाराज अविरत पुंडलिकाने काय केली, आई वडिलांची सेवा एवढी सेवा केली, एवढं अधिक काल त्या पुंडलिकाला प्राप्त झाला. भगवान परमात्मा मिनी मातेने हाकलून दिल्याच्या नंतर पुढे यावं लागलं पुंडलिकाला. आली का संगती पुन्हा तिथे आहे का नाही. आपण फक्त एकच कथा ऐकली कोणती, पुंडलिकाने आई बाबाची सेवा केली आणि भगवान परमात्मा ते सगळ्या कसं नाही. तर अजून सुद्धा दुसरी काय मिनी माता अगोदर आले
कोणी कोणी म्हणतं की रुक्मिणीला गर्दी सहन व्हायला रुक्मिणी मागं थांबली आहे का नाही, असं आहे का नाही सांगतात ना कोणी, पण तसं नाही बघा. रुक्मिणी माता अगोदरच आलेल्या होत्या, तर दोघांचं भांडण झालेलं होतं. ते भांडण झाले म्हणून मग भगवान परमात्म्याला काढून दिलं. रुक्मिणी माता पाठीमागे थांबले आणि मग भगवान परमात्मा काय झाले, ते पुंडलिकरायाकडे आले. आता त्यांची सेवा चालू होती आणि भगवंताने पुंडलिकाला, हे पुंडलिका मी आलोय म्हणले. पुंडलिक म्हणले बोलू नका म्हणले, कोण आहे? माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, माझ्या वडिलांची निद्राभंग होईल, अजिबात बोलू नको, कोण आहेस तू? अरे म्हणले मी या जगाचा पालन पोषण करता स्वतः भगवान परमात्मा आहे. तरी पण म्हणले ठीक आहे म्हणले, असू दे, बोलू नको, जोपर्यंत माझी सेवा चालू तोपर्यंत आवाज करू नको. आणि तिथे एक पाय घासायची वीट पडलेली होती मला, ती वीट काय केली, पुंडलिकाने धरली अशी माग ठेकली. का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलाशी, नाही का? असा कसा ऐसा कैसा तुरे ठीक मागे भिरकाविली वीट. वीट काय केली पुंडलिकाने मागे फिकली आणि भगवान परमात्म्याच्या उभा राहा, माझी सेवा झाल्यानंतर मी तुला भेटायला येतो. महाराज भगवान पुंडलिकाची सेवा झाली, आई वडील झोपले शांत आणि झोपल्याच्या नंतर मग पुंडलिक राया भगवंताकडे गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज हात जोडून प्रार्थना, हे करून आणि धान तुम्ही माझ्यासाठी आलात, नमस्कार केला. असं म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्मा म्हटले की मी तुझ्या आई वडिलांची भक्ती करून तुझ्यावरती काय प्रसन्न झालं, काय पाहिजे माग. मग असं म्हटल्याच्या नंतर पुंडलिक रायाने काय केलं, मागून घेतलं की तुम्ही काय करा, इथं कायम वास्तव्य करा, इथंच तुम्ही राहा, ठीक आहे ना, इथं राहा. आणि राहिल्याच्या नंतर तुम्ही काय करा, जे लोक तुमच्या दर्शनाला येतील हे संसारातून काय करा, त्यांना मुक्त करा. संसारातून मुक्त करा म्हणजे आता संसार या शब्दाचा अर्थ असा आहे जन्माला येणं आणि मरण. जन्म मरणाचं जे चक्र आहे नाही का, ते जन्म मरणाच्या चक्रामधून काय करा, जे तुमच्या दर्शनाला येईल मूड पापी जैसे जैसे उतरी कासे लावली, त्या जडजीवांचा काय करा तुम्ही उद्धार करा. अशी वरदान वगैरे मागून घेतल्याने भगवान परमात्म्याला तिथे उभा केलं. आणि दिंडीत त्यांनी सुद्धा मागून घेतलं, तुम्ही काय करा, माझ्या यवनामध्ये काय करा, तुम्ही साक्षात वास्तव्य करा. अशा पद्धतीने भगवान परमात्मा काय झाले, पंढरपुरामध्ये दाखल झाले, अशी ती कथा आहे. आणि दाखल झाले आणि दाखल झाल्याच्या नंतर महाराज मग सर्व तीर्थ वगैरे जर तयार झाली, दिंडीत त्यांनी ती मागून घेतलेली होती. आणि हे तयार झाल्याच्या नंतर महाराजची पहिली जी वारी आहे पंढरपूरची, ती कोणी केली, भगवान शंकराने, हे काय भगवान शंकराने महाराजची वारी केली. पहिले वारकरी जर कोण असेल पंढरपूरचा ते भगवान शंकर, त्यांनी ती वारी केली. महाराज ती वारीला आले आणि तेव्हापासून ही वारीची परंपरा काय झाली, अखंड सुरू झाली. आणि वारीची परंपरा सुरू झाली, अनेक वारकरी येऊ लागले, सर्वजणी भक्तांचा मेळा जमू लागला, आहे का नाही. आणि जमू लागल्याच्या नंतर महाराज मोठी यात्रा भरू लागली, दिवसेंदिवस यात्रा वाढत चालली. आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाचं वातावरण, भव्य दिव्य असं स्वरूप काय झालं, पंढरपूरच्या आषाढी वारीला तयार झाले. असं झाल्याच्या नंतर महाराज अनेक संतांनी काय केलं, आता नेमकं पंढरपूरला आपण काय म्हणतो, तिथं तीर्थ येतं, हे क्षेत्र, तीर्थक्षेत्र नेमकं का म्हटलं जातं, तीर्थक्षेत्र नेमकं कशाला म्हणतात, हे काय. तीर्थ म्हणजे काय, तीर्थ म्हणजे पवित्र आणि क्षेत्र म्हणजे भूमी, आहे का. जी पवित्र भूमी त्याला काय म्हणतात, तीर्थक्षेत्र म्हणतात. आता तुम्ही म्हणता आमचं घर पण पवित्र, मग त्याला काय तीर्थक्षेत्र म्हणत नाही. तीर्थक्षेत्राचा दर्जा जर लावून घ्यायचा असेल, त्याला महाराष्ट्र शास्त्राने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा वास असतो किंवा संतांचा वास असतो त्या ठिकाणाला काय म्हणतात, तीर्थक्षेत्र म्हणतात. आता पंढरपुरामध्ये भगवान परमात्म्याचा कायम वास आहे म्हणून त्याला काय म्हणतात, तीर्थक्षेत्र म्हणतात. आणि आळंदीमध्ये ज्ञानोबा काय कायम वास आहे म्हणून त्याला काय म्हणतात, तीर्थक्षेत्र म्हणतात, आहे काय. आणि अजून एक तीर्थक्षेत्राच्या बाबतीत एक विधान मांडलं जातं की ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे चरण लागले किंवा थोड्याशा कामापुरते भगवान परमात्मा तिथे गेले, संत तिथे गेले, त्याला सुद्धा काय म्हणतात, तीर्थक्षेत्र म्हणतात. आता गोकुळामध्ये भगवान परमात्मा थोडे दिवस राहिले तरी सुद्धा ते काय तीर्थक्षेत्र आहे, तिथं कायम वास्तव्यास नाही. तसं जगद्गुरु तुकोबराय आहे, देवमध्ये थोड्या दिवसाकरता राहिले, वैकुंठाला निघून गेले तरी सुद्धा ते काय तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या काही पदस्पर्शाने किंवा वासाने, कायमच्या रहिवासाने काय होत असतं, त्या भूमीला तीर्थक्षेत्राचं महत्व प्राप्त होत असतं. आणि असं तीर्थक्षेत्र पवित्र असणार महाराज म्हणतात की हे जे तीर्थक्षेत्र आहे, आता काय केले सगळ्या संतांनी, आणि शास्त्रामध्ये सुद्धा अजून 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे तीर्थक्षेत्र असतं मला, त्या तीर्थक्षेत्रामध्ये 3 गोष्टी असल्या तर ते तीर्थक्षेत्र असतं. तिथं वेदाने सांगितलेला भगवंत पाहिजे, पुराणाने सांगितलेलं एखादं काय पाहिजे, तीर्थ पाहिजे, आणि संतांनी ते काय केलं पाहिजे, त्या भूमीचं, त्या क्षेत्राचं वर्णन केलेलं पाहिजे. अशा 3 गोष्टी शास्त्राने सांगितल्या. आता या 3 गोष्टीचा जर विचार करायला गेलं तर भगवान परमात्मा कुणाचा अवतार येतो, भगवान विष्णूचा. आता वेदाने सांगितलेले चहुवेदी जावे साई शास्त्री कारण 18 पुराण हरिसिका, ही शंका मिटली म्हणून वेदाने वर्णन केलेलं कुणाचं, भगवंताचं, म्हणून ती वैदिक देवता आहे.
आता पुराणात कोणतं तीर्थ सांगितलंय? भागवतामध्ये जर आपण नजर टाकली तर पंचम स्कंदामध्ये या संपूर्ण जगातील तीर्थांचं महाराज वर्णन आलेलं. त्याच्यामध्ये महाराज जी चंद्रभागा अगोदर चंद्रभागा नव्हती, नंतर चंद्रभागाचं नामकरण झालं. आधी भीमरथी नावाचं काय होतं? तीर्थ होतं. भगवान शंकराचार्य सुद्धा पांडुरंगाष्टकामध्ये म्हणतात की महायोगपीठे तटे भीमरथ्या, म्हणजे भीमरथ्य नावाचं तीर्थ होतं. म्हणजे पुराणाने सांगितलेलं आहे का नाही? म्हणजे भागवतामध्ये, भागवत एक महापुराण आहे, म्हणजे पुराणात सांगितलेलं सुद्धा काय तीर्थ आहे. आणि म्हणजे या क्षेत्राचं संतांनी वर्णन केलंय का हो? अनेक संतांनी काय केलेले? पंढरपूर क्षेत्राचं महिमान केले. तसंच महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरपूर क्षेत्राचं वर्णन करत असताना काय केलं? जे वर्णन करत असताना जो आजचा अभंग आहे, त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चंद्रभागा क्षेत्राचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखली. म्हणजे एक जणी अशी शंका केली, म्हणजे महाराज चंद्रभागा जर डोळ्यांनी बघितली आणि नुसतं बघितल्याच्या नंतर जर सर्व तीर्थ जर घडतात, मग आंघोळ करायची काय गरज आहे? ही शंका उत्पन्न केली. पण आपण जर थोडक्यात तर त्याचं उत्तर असेल, दूध आधीच गोड असतं महाराज, आहे का नाही? दूध आधीच गोड असतं, पण त्याच्यात साखर टाकली तर काय होईल? अजून गोड होईल, आहे का नाही? अजून त्यात थोडस विलायची टाकली तर अजून ती चव आहे. थोडस केशर टाकलं तर ते दूध अजून थोडस आटवलं तर काय होईल? दुधाची अजून जायचंय पुढं, कपड्यात कोणाला पाणी सुटलं नाही का? आणि म्हणजे काय होतं तर दुधामध्ये जेवढ्या आपण गोष्टी ऍड करू, जेवढ्या गोष्टी टाकू, काय होते? दुधाची काय होती? चव वाढते. तसं मला दुसरी चंद्रभागा डोळ्याने बघितली आणि सगळे पाप गेले म्हणून डोळ्याने बघायची का नाही? मला तसं दुधामध्ये आपण एक एक गोष्ट ऍड करू. मला चंद्रभागा डोळ्याने बघितल्यावर जर असं होतं, मग स्नान केल्यावर काय होईल? तिच्यात किती स्नान केल्याच्या नंतर काय होईल? जी सेवा केल्याच्या नंतर काय होईल? असं या प्रश्नाचं काय उत्तर. असं चंद्रभागा मातेचा महिमा काय सांगितलं महाराजांनी सांगितलं. आणि चंद्रभागा मातेचा महिमा सांगितल्याच्या नंतर पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखली. आता अवघीच पापे, पापे म्हणजे सगळेच पापे आले होते त्याच्यामध्ये, असं एकही पाप शिल्लक राहत नाही. नुसतं वैकुंठ पंढरी नुसते डोळ्याने बघितली की सगळे पाप काय होतं? दिगंतरी म्हणजे लांब निघून जातात. आता पापाचा जर विचार करायला गेलं तर पुराणामध्ये मला 3.5 कोटी प्रकारचे पाप सांगितले. किती? 3.5 कोटी प्रकारचे पाप. आणि त्या प्रत्येक पापाला घालवण्याकरता सुद्धा 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ आहेत बरं का. तीर्थ किती तर 3.5 कोटी आणि पाप किती तर 3.5 कोटी. मग तुम्ही म्हणतात पाप राहतात कुठं? तर माणसाच्या शरीरावरती महाराज 3.5 कोटी केस आहेत. किती? 3.5 कोटी केस. आणि त्या प्रत्येक केसाची महिमा रोम छिद्र आहे, रंध्र असतात ते रंध्र, एक छिद्र आहे, त्या छिद्रातून काय झालेलं आहे? तो केस वरती आलेला आहे का नाही? आणि त्या प्रत्येक त्या छिद्रामध्ये एक पाप वास्तव्यास असतं. म्हणजे असं शास्त्राने वर्णन केलेले. म्हणजे 3.5 कोटी प्रकारचे पाप आहेत आणि 3.5 कोटी प्रकारचे काय आहेत? ते पाप घालवण्याकरता तीर्थ आहेत. पण आता 3.5 कोटी तीर्थ कोणी करू शकतं का? सांगा, करू शकता का? नाही करू शकत, आहे का नाही? कोणीच करू शकत. आणि ते तेवढं आयुष्य पण नाही माणसाला की 3.5 कोटी तीर्थ करू. म्हणून मला साधू संतांनी काय केलं? एवढं सुलभ करून ठेवलंय आणि एवढं सोपं सांगितलंय. काही तिकडे तिकडे जाऊ नका. तुम्ही काय करा? फक्त पंढरपूर म्हणजे वैकुंठ पंढरी देखले. फक्त पंढरपूर काय करा? डोळ्याने बघा. नुसतं तुम्ही पंढरपूर जर डोळ्याने बघितलं तर काय होईल? अवघीच पापे गेली तिकडे. असं दुसऱ्या चरणात आहे.
आता पुढे महाराज अजून वर्णन करतात. महाराज म्हणतात की अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. महाराज संतांच्या भेटीचा जर विचार केला तर बहु अवघड असे संत भेट बरी जगजेठी करून आठली. संतांची भेट होणं महाराज शक्य अनेक प्रमाणात महाराज जास्त सांगत बसत नाही. संतांची भेट एवढ्या सहजासहजी होत नाही. पण नुसतं पुंडलिक रायाला दृष्टीने बघितलं सर्व संत पुढे येतात महाराज पुंडलिक राया जाऊन येतात. आणि हे सगळं केल्याच्या नंतर महाराज अजून शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की या पंढरी क्षेत्रामध्ये जी देवता आहे का नाही, ज्या जन्माला आल्याच्या नंतर महाराज मनुष्याला काहीतरी सार्थकता पाहिजे. पण जन्माला येऊन नेमकं केलं काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जन्माला आलो आणि माझ्या जीवनाचं काय झालं सार्थक झालं. कशामुळं की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया. असा काय या अभंगाचा भाव आहे. विठोबा चंद्रभागा गोळा देखलिया. अवघीच पापे गेले दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. अवघीच पापे गेले दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया. तुकामय जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. अवघीच पापे गेले दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया. असं या अभंगाचा काय झाला आपण भावार्थ बघितला. असं जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं प्रत्येक चरणामध्ये एक गोष्टीचं वर्णन केलंय. प्रत्येक गोष्टीचं महत्व आपल्याला काय केलं त्यांनी पटवून दिलं. म्हणून चालत असताना जे वारी सोहळा आहे या वारीमध्ये महाराज सर्व वारकरी काय झाले ते सहभागी झाले. त्या वारीच्या वारकऱ्यांचा जर विचार करायला गेलं आतापर्यंत आपण काय थोडस म्हणजे सगळं काही काहीच्या डोक्यावरून गेलं असं म्हणजे असं काय काय ठरवले वहिनी इंडियन बनाय कोणते रुक्मिणी कोण आले कोण कोणा इकडून गेले तिकडे म्हणजे नाही का काही काही म्हणजे चांगलं सांगितलं तर त्याला हसणं वगैरे असं लागत नाही. थोडंसं विनोद असला की त्याला तसं बरं वाटतं. आणि कसं थोडेसे संस्थेचे कीर्तन आमच्या संस्थेचा नियम की नारदाच्या गादीवरती विनोद करायचे नाहीत आहे का नाही. म्हणजे जे संतांनी लिहून ठेवले संतांनी जे वर्णन केले त्याच नारदाच्या गादीवरून काय करायचं सांगायचं म्हणजे आमच्या या संस्थेचा नियमच आहे. म्हणून जे गुरुवारांच्या समोर बसून ऐकलं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. असा हा पंढरपूरचा जो आषाढी वारी सोहळा आहे सगळेच वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे वारकऱ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात महाराज. आता या भर प्रकार सांगत बसून दोन प्रकार तुम्हाला सांगतो आणि कीर्तन सेवा आठवतो. या वारकऱ्यामध्ये महाराज दोन प्रकार असतात. काही सज्जन वारकरी असतात आणि काही चॅप्टर वारकरी असतात बरं का. सज्जन वारकरी आणि चॅप्टर वारकरी असतात. लक्ष देऊ नका तुमच्या लागे माझ्या. आणि आता सज्जन वारकरी नेमकं कोणाला म्हणायचं ते नंतर सांगतो. चॅप्टर वारकरी आहेत 3 वारकरी काय झालं महाराज असे निघाले ते असे फुटेच होते. म्हणजे काय पिशे भरायचे आपलं असं मोकळं चलतो काय काय त्यांनी पिशा खाद्यावर टाकल्या आणि ढोके सेंटर म्हणतात बघा माऊलीच्या पुढे चालला ढोके सेंटर 3 जण निघाले पंढरपूरच्या वारीला. आता भिशी नाही भरलेली काही नाही भरलेली पुढे झोपायला तंबू नाही काही नाही काय नाही. मग आता जिथं जागा भेटेल तिथं झोपायची तिथं म्हणजे मुक्कामाचं तिथं जशी सोय लागत तसं ती राहायची. आता 2-3 दिवस सुखात गेले पण एक दिवस काय झालं मला त्यांना जागाच नाही भेटली. खायलाही काय काय भेटलं कोणी कुणाला कसा दुसऱ्या अनोळखी माणसाला आपल्या रावकीमध्ये कोणी दिंडी शिरून दे कोणी शिरू नाही दे जेवायला द्यायला मला ते गे अशी हवा देऊन होऊन बसले. एक जण मला माझ्या खिशात 10 रुपये काय करतो दुकानातून जाऊन तांदूळ आणतो. आपण काय करतो त्याला भात करू आहे का म्हटलं ठीक आहे. महाराज त्यांनी तांदूळ आणले म्हटलं माझे 10 घ्या असे त्यांनी पैसे जमा केले आणि सगळं खिचडीचं साहित्य जमा केलं. लगेच एक जणांनी काळक्या आणल्या 3 दगड मांडले आणि ते काय किटली त्यांच्याकडे पाणी प्यायला वगैरे असं त्यांनी ते मांडलं त्याच्यामध्ये खिचडी केली. महाराज एवढी सुंदर खिचडी झाली वास सुटला. ती गजन अशी भुकल्यातून खिचडी झाली थोडी. चॅप्टर वार काही सांगता बरं का तुम्हाला लक्ष देऊ नका. खिचडी झाली थोडी होते ती गजन
आता त्यांच्यात भांडण लागले म्हणजे ते म्हणजे अरे आपण ती गजन येतं दिवसभर चललं दिवसभर आपल्याला काही खायला भेटलं नाही आता ही खिचडी नेमकी म्हणजे खायची कोणी कोणी ते म्हणले थांबा म्हणले आता एक आपण युक्ती म्हणले नाही का ते म्हणले सगळ्यांनी झोपायचं आणि ज्याला सगळ्यात चांगलं स्वप्न पडत त्यांनी ही खिचडी खायची ते म्हणले आता काय पिढं झाली म्हणजे आता पोटात काय नाही झोपा कशा यायच्या तर आता खिचडी खायची म्हणून मला ती घरी झोपले कशाच्या झोपा येतात ह्या अंगाव त्या अंगाव ह्या अंगाव त्या अंगाव पण ती घरी झोपले आणि अर्धा पाच तासांची गाव उठली उठल्याच्या नंतर मग महाराज विचारायला तुला काय स्वप्न पडलं रे तुला काय ते म्हणलं थांबा थांबा एक जण सांगा मग एकाला विचारलं तुला काय स्वप्न पडलं अरे मला माझं स्वप्न काय सांगायचंय माझ्या स्वप्नामध्ये साक्षात भगवान विष्णू आले म्हणले मग काय केलं त्यांनी मला आशीर्वाद दिला वा म्हणले मग दुसऱ्याला विचारलं तुला काय स्वप्न पडलं तो मला माझ्या स्वप्नामध्ये महाराज भगवान शंकर आले त्यांनी आशीर्वादच नाही तर मला वरदान सुद्धा दिले म्हणजे वा म्हणजे तुला याच्यापेक्षा चांगलं स्वप्न पडलं तिसऱ्याला म्हणले तुला काय स्वप्न पडलं तू काय बोलाच महाराज गप्प बसला तू सागरा अरे म्हणजे सांग ना तुला काय स्वप्न पडले तर आम्ही दोघं जण खिचडी खाऊन घेऊ त्याचं खिचडीकडे लक्षच नव्हतं महाराज तो काही सांगायलाच बोला पण तो कधी बळजबरी त्याला बोलायला तो म्हणला आता काय सांगू तुम्हाला चांगले स्वप्न पडले तुझ्या स्वप्नात आले भगवान विष्णू तुझ्या स्वप्नात आले भगवान शंकर पण माझ्या स्वप्नात म्हणजे बजरंगबली आले गदा घेऊन म्हणजे मग गदा घेऊन बजरंगबली आले बसले माझ्या अंगावरती म्हणजे त्याने काय केलं हे म्हणले उठ आणि खिचडी खाणे तर गदा डोक्यात घाली म्हणजे उठतो काय केलं उठलो खिचडी खाली परत झोपलो म्हणला त्याला काय म्हणायचं चक्कर वारकरी आहे का नाही म्हणजे सज्जन वारकरी असते तर महाराज खांद्यावरती पैसे असते पताका असते आणि जोपर्यंत महाराज थांबत नाहीत माऊली थांबत नाही तोपर्यंत महाराज वारकरी खाली बसत नाही आहे का नाही म्हणजे सज्जन वारकरी याला म्हणतात सतत अखंड भगवंताचं चिंतन काय करत असतात ते करत असतात त्याला सज्जन म्हणजे साधने प्रकार तुम्हाला सांगितलं म्हणजे तुमच्या नाही काही काही भक्त नाही गणित महाराज असतात मी कीर्तन संबंध एक जण घरातून कामाला गेलो म्हणजे भक्त बघा किती गणित पुन्हा म्हणजे देवाने माझ्यासाठी काय केलं अरे काय देव तो आज आहे माझ्यासाठी करायला म्हणजे काय तू काय पाहुणार आवड आहे का तुझा असाच एक जणाच्या घरी मला कीर्तन संपलं गेलं मला चला महाराज आपल्या वस्तीवर मस्त मोकळ्या हवाला झोपा म्हणला तिकडे बाज टाकून देतो तुम्हाला चल बाबा नेहमी तिने मला रानात नेलं बाज भीक टाकून दिली मला झोपा मी झोपलो आता परत मागायचं म्हणून मी काही साहित्य सोबत दिलं नव्हतं गंधाचं देवपूजा वगैरे काही सकाळी उठलो की आपलं स्नान केलं तोही उठलं स्नान केलं देवपूजाला बसला मग मी घरात गेलो म्हणलं काही आहे का गंध लावलं थांबा म्हणला माझा एका गंध उभा धाव द्या मग तुम्हाला मी गंध लावायला तुम्हाला ते देवपूजाला बसलेला सगळे देवणीतलं देव घेतल्याच्या पाठीत टाकले खरखर 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 ते देवावर अशी झटकून मांडली आणि देवा मांडल्यानंतर महाराज तो गंध उभा राहिला आणि काय झालं त्याची पत्नीने काय केलं चुलीवर दूध ठेवलेलं होतं आणि दूध ठेवलं तेवढ्याच नळाला पाणी आलं ती काय म्हणली हो ते गंध उगावतो आता काय करा तर दुधाकडे लक्ष ठेवा मी नळाचं पाणी बघते तर मला ठीक आहे तू जा तिथं आपलं गंध उगवायचं चालू होतं मीही तिथं बसलेला होतो तुलीला जा लागला होता मस्त महाराज आणि काय झालं ते दूध वरती आहे आता देवपूजा बसलेला उठता येईल ना दूध तर वर चाललंय हे काय उठतो जाईल ना काय करावं त्याला काही सुधारणा महाराज तेवढ्यात ते दुधाच्या पाठीला इकडे मांजर आले म्हटलं हुतू उचलले मांजर त्याच्यात तोंड घालायची म्हणला आता तो म्हणला हुतू जायला का उचक जाईल उचलता येत नंतर मग मांजरीने तोंड घातलं की सरळ फेकून द्यावं लागेल महाराज त्याला काय करावं का बिचारा तिकडे तोंड माहिती चांगली ठोकला असतील काय का नाही असा नियम झाला गांजून हल्ला महाराज मांजर हुकली दुधाचं भोगणच पाहत होतं त्या आवाज ऐकून आली ती बायको घरात काय केलं तुम्ही अरे मला अवघड झालं मला ती बायको खोल मग ती कसं तरी उठलं देव फळी फुले होते साडी तोत्राच्या गोळ्या देव चुली पुढे गेले महाराज कसं कसं त्यांनी भगवून उचलले देव सावरले सगळं झालं मला महाराज ती घरात यायची आधी पटकन चालले तर ती काय बरावी ठेवणार नाही मला घेऊन मला चला तुम्ही पण पटकन जा तुम्हाला बोला तुमचे पण झाले मला तुम्हाला मग मला म्हणलं चल भाऊ म्हणलं बघा आणि काय झालं तुझ्या भांडा शाळ्या माणसाने पडू नाही हे काय असं म्हणते म्हणलं चल बाबा तेव्हा मला सोडायला गेला स्टँडवर आला ते चालताना मला त्याच्या पायाला काय लागायचं खाली सांगा म्हणलं काय झालं तुमच्या पायाला खाली हात लावला काहीतरी लागत मला काय दगड फिरत भद्रात बघतो तरी खाली असं कोणी कधी रांगणात मारा तसाच भद्रात असे जर भक्त असते तर कसा देव त्यांना पावन सांगावं अशी भक्ती काही कामाची का अजिबात नाही मला अनेक प्रकारचे भक्त पाहायला मिळतात भाग सोडा आहे का नाही ही झालेली सेवा ही काय करायची आपल्या सर्वांनी हसून पाडून घेतली की भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करायची आणि सर्व जणांनी तुम्ही मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली त्या सर्वांचे मी तुमच्या काय करतो आभार व्यक्त करतो आधी सांगितलं मी ही कीर्तन सेवा म्हणजे असं काही नाही की कोणतरी मोठा अधिकारी व्यक्ती आहे
आता जवळजवळ 7-8 वर्षापासून सणसवाडीमध्ये आमचा परिचय आहे. आता महाराज वगैरे होते, त्यांनी आमचा परिचय तेव्हापासून येणं झालं कार्यक्रमाला आहे. म्हणजे थोडासा गॅप पडला होता, पण अजून आता 2 वर्षापासून सारखं नेहमी येणं जाणं नेहमी चालू आहे. म्हणजे अगदी प्रेमाचे कीर्तन, म्हणजे घरातलं कीर्तन असल्यासारखं आहे का नाही. म्हणून मी आपल्या मोकळ्या मनाने तुम्हाला बोललो. म्हणून तुम्ही सर्वांनी एक म्हणजे काहीतरी माझा विश्वास ठेवून मला कीर्तनाची सेवा दिली. सर्वांचे आभार मानतो. सर्वजण अध्यक्ष असतील, सर्वजण मंडळी असतील, आमच्या मातृवर्ग असतील, म्हणजे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि एक महत्वाचा मुद्दा सांगायचं म्हणजे महाराज की सगळे बसलेले आहेत ना, तुम्ही सगळे बसलेले तुम्ही महाराज नारद मुनी नंतर महाराज काय तुम्ही काही गेले खेळे झाले नारद मुनी कशाला आपण काय म्हणतो बोलता बोलता लेकरीचा नारद येतो निसतात याची कळी केला त्याची महाराज पण ती नारदाची विटंबना आहे. नारदांचा अधिकार काही साधा नाही महाराज. अग्रगण्य भक्तामध्ये काय आहे महाराज, त्या नारदाचं स्थान आहे का नाही. सगळे बसले तुम्ही नारद महर्षी तर का आता मात्र तुम्ही सांगतो आता पुढे. आणि इथं जे बसले ना महाराज हे वाल्मिकी ऋषी होते. अध्यक्षाने त्या दिवशी मध्ये नेहमी सांगत असतात मी पूर्वी कसा होतो आणि आता कसा झालोय. पण तुम्ही सर्व नारद महर्षींनी त्यांना म्हणजे या मार्गामध्ये आणून आहे का नाही, त्यांना अध्यक्ष केले आणि त्यांच्या हातून एवढं मोठं काय होते हे कार्य घडते आहे का. म्हणजे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण की तुम्हालाही माहिती की अध्यक्षांचं पूर्व जीवन काय होतं आणि आता अध्यक्षांचं जीवन काय आहे का नाही. पूर्वी भैरव पैलवान म्हणायचे, आता आदिनाथ महाराज हारपुडे आहे का नाही, भैरवनाथ प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष, पुन्हा शिरूर तालुक्याचे भारतीय अखिल वारकरी संघटनेचे त्याचे काय उपाध्यक्ष आहे का नाही. म्हणजे सर्व तुम्ही संत रूपी लोकांनी आहे का नाही त्यांना प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. म्हणून काय झाले कार्य एकट्याचं नव्हे खेळ महाराज, एकट्याने शक्य नाही, एकट्याने शक्य नाही, एखाद्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. अगदी सर्वांनी असंच काय करायचं मला हसत खेळत हा दिंडी सोहळा तसं छोटं रोपटं होतं ना ते आता त्याचं वेळ तयार झालाय. अजून आपली सणसवाडीची जी दिंडी आहे ती अशी गगनापर्यंत मला 500-1000 लोक कसे होतील. अजून काय आपल्याला नवीन करता येईल. सर्वांनी एकोप्याने येऊन एकोप्याने मिळून हे काय करायचं सर्वांनी करायचंय. म्हणून झालेली सेवा सर्व मातृपितृ शोधण्याच्या चरणावरती अर्पण करून माझ्या माता वर्गांच्या चरणावरती अर्पण करून याच ठिकाणी सेवेला काय करतो पूर्ण विराम घेतो आणि मी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती भैरवनाथ महाराजांच्या चरणावरती नरेश्वर भगवंताच्या चरण सर्वांच्या चरणावरती अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जे काय बोलताना चुकीचं गेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काय बरोबर असेल आमच्या सद्गुरू स्वानंद सुखदेव सद्गुरू जो महाराज शिक्षण यांच्या समोर बसून ऐकण्याचा जीवला तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. जे काय ते सर्व गुरुवर्यांचं आहे हे चुकीचं आहे ते माझं मला परत करा. प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती आडवे डोबला अर्चन असे भक्ती बोल तरी गंगावती स्वीकारायला की नाही का. प्रेमाने विश्वासाने तुम्ही मला सेवा दिली आणि एक महत्वाचा मुद्दा सांगून गेलो, कारण की या सणसवाडीने मला आजपर्यंत जेवढा जीव लावला तेवढा पुण्याला लावला बरं का. म्हणजे असं नाही तुम्ही तुमच्या तोंडावर स्तुती करतोय म्हणून, कारण की आपण महाराज आम्ही आता 10 वर्ष झालं सोबत त्यांनी मला पूर्वी बघितलेले मी कसा होतो काय होतो आहे का नाही. आज मी असं एवढं हे भगवत परिधान केले सगळं केले हे सगळं तुम्ही जे जिव्हाळा दिलाय प्रेम दिले ना ही त्याचीच कृपा आहे महाराज नाही का. आणि खूप जीव आई वडिलांच्या नंतर सगळ्यात जास्त जर जीव कोणी लावला असेल ते सरस्वाडीत लावला मला. घरी सुद्धा लेकरांनी एवढं सहन करीत नाही महाराज. मला उपवास होता महाराज, कोणी माझा माणूस असू द्या महाराज तुम्ही काही खाल्लंय का, तुम्हाला काही फळं आणू का, तुम्हाला ज्यूस घ्यायचंय का, तुम्हाला म्हणजे एवढे नखरे महाराज माझे छातात म्हणजे प्रेमच करतात ना तुम्ही. हा नाही वारीच्या वाटाने काही सुविधा असते का महाराज, काही नसते महाराज. गावाच्या कादाला सुद्धा नाही वेगळं करा जी प्रेम आहे महाराज तुमचं आहे का नाही. म्हणून तुम्ही जीव लावता म्हणून सुद्धा सगळी मंडळी आम्ही तुमच्याकडे येतो. म्हणजे तुमची खरंच हे काहीतरी विशेष कृपा आहे. सगळे परमार्थिक क्षेत्रामधले तुम्ही माणसं आहे का नाही. म्हणून जेवढा जीव सरस्वामी लावला तेवढा आतापर्यंत कोणीच लावला नाही. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावरती काय होतं आणि आज आता अभिषेक आपण सोहळा काय केला साजरा केला. असे असणारे आमचे परमार्थिक स्नेही दत्ताभाऊ हरगुडे हे का नाही त्यांचा अभिषेक सोहळा त्यांनाही खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला त्यांची खूप मोठी सेवा आहे दिल्लीमध्ये, अनेक जण सेवा देतात. पण खूप महत्वाचं म्हणजे पाणी ते 2-3 वर्षापासून सर्व वारकऱ्यांना येतात त्यांचे चिरंजीव असतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यातील तरुण वर्ग कीर्तनात ते कोणी दिसणार असतील बाहेर म्हणजे तरुण वर्ग महाराज विशेष म्हणजे ते पुढे काय चालवतात पण चलतेच बा हे काय
म्हणजे त्यांनाही खूप खूप धन्यवाद, त्यांनाही गोडी लागती. आता या नवीन सरपंच मंडळी असतील, सर्व मंडळी, माझी सर्व सरपंच भजनात सतत महाराज मालिक घेऊ, महाराज हे कुठे आहे ते कुठे आहे, म्हणजे महाराज गोडी लागली त्यांना सुद्धा नाही का. आम्हाला म्हणते महाराज आम्हाला पप्पा शिका, तुम्ही म्हणते आम्हाला भजन म्हणाय शिका, म्हणजे काय झालं गोडी लागली. ही परमार्थाची आवड काय झाली तुम्हाला लागली आहे का नाही. म्हणजे तुम्ही परमार्थिकच माणसं की रक्तातच आहे महाराज. हे माऊली तुकोबरायाच्या भूमीतले माणसं आहेत तुम्ही. आज त्यांना परमार्थ शिकवायची काही गरज आहे का? अजिबात नाही. म्हणून सर्व अगदी परमार्थच नाही माणसं आहे. सर्वांना अगदी परमार्थाची हसत खेळत आपण काही आलेलो आहोत. आणि आजची सेवा ही एकादशीची सर्वांच्या आग्रहाने या ठिकाणी पार पडलेली आहे. ही झालेली सेवा आता सर्वांच्या चरणावरती अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय सत्कार होईल नंतर आणि आषाढी एकादशीची ही यात्रा तिथून ते पंढरपूर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याबरोबर आपले दिंडी या ठिकाणी आलेले. आणि आज आपण एकादशीची ही कीर्तन रूपी सेवा हरिभक्ती पारायण गौरी संत साहित्याचे गाणे अभ्यासक आपल्या सर्वांचं सत्तास्थान आदरणीय अखिलनाथ महाराज यांची या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा झालेली. पण स्वामी विवेकानंदांना म्हटलं जातं आणि तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर आम्हाला खरोखर स्वामी विवेकानंदांची आठवण होती. स्वामी विवेकानंदांचं कार्य आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. देशाचं प्रतिनिधित्व करणारे एक संन्यासी होता म्हणून स्वामी विवेकानंद आपला देश पाहतो आणि त्याची आठवण तुमच्या रूपात या ठिकाणी दिसते. असो, आपला सन्मान या ठिकाणी चंद्रदत्त दरेकर आणि माझे सरपंच नवनाथ रघुडे आपल्या सुभाष त्या ठिकाणी महाराजांचा सन्मान केला जात आहे. अनेक ठिकाणी महाराजांचा सन्मान करण्यासाठी यायचं. आज मोहन दरेकर असन, विष्णू गोसावी असन, मोहन आरगुडे असन, आरगुडे यांनी त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा शाल शिरपत देऊन त्यांचा सन्मान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्यांच्याच हस्ते